निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसारे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार माझे सद्गुरु दास तुका जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढारी नाथा हो परिसावी विनंती माझे पंढारी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढारी नाथा हे परिसावी विनंती माझी पंढारी हो जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढारी नाथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढारी नाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वराराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो ताभिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्राप्त प्रसंग
निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. नामदेवराय या अभंगाद्वारे नमूद करतात, ज्याला दुःख नकोय, ज्याला दुःखाचं निरसन करायचंय, त्याचं मूर्तिमंत साधन हे दुःख कशानं जाईल याचं अत्यंत गोड सोपं सुलभ असं साधन आजच्या अभंगाद्वारे प्रतिपादित करतात. विडाला दुःख नाही असा जगात माणूस नाही, काही ना काही दुःख नाही असा माणूस नाही. फक्त माणसं दुसऱ्याची मापं काढीत राहतात, त्याचं बरं असेल, त्याचं बरं असेल, त्याचं बरं असेल, त्याचं बरं असेल. तो त्याही क्षेत्रात जाऊन पाय, बरं कुठंच नाही. दुःख नाही असा माणूस नाही, काही ना काही दुःख आहे. एका व्यक्तीनं सांगितलं, महाराज पैसे भरपूर असल्याच्या नंतर दुःख नसते. मूर्ख आहेस तू. सुखाची व्याख्या पैसे नाहीत, सुखाची व्याख्या एखादं पद नाही, सुखाची व्याख्या एखादा बंगला नाही, सुखाची व्याख्या एखादा अलंकार नाहीत, सुखाची व्याख्या एखादी चांगली गाडी नाही. सुखाची व्याख्या तुला माणसं मानतेत म्हणून नाही. सुखी वेगळं आहे. सुखी पैशाने विकत घेतल्या जात नाही. पैशानं तुम्ही बंगला बांधता, समाधान बंगल्यात नाही मिळणार. तुमची बायको जर नीट बोलत नसेल तर सोन्याचा बंगला असला तरी काय फुकून द्यायचा का? 100 कोटीचा बंगला आहे, पोरग बुटा हरपून येते संध्याकाळी, काय सुख आहे त्याच्यात? त्याचा मुलगा जर संध्याकाळी बुटा हरपून येत असेल तर त्याला सुख कसले? पैशानेही सुख प्राप्त होत नाही. एखादं पद मिळाल्याच्या नंतर सुख जर प्राप्त होत असेल तर ज्यांनी बऱ्याच काळ पद भोगलेत त्यांच्या हृदयाला हृदय लावून या ना, ते पण किती सुखी आहेत पहा. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे, मोठ्या माणसांचं वाक्य. प्रत्येकाला दुःख आहे. असे काही दुःख आहेत की त्याच्यावर औषधी सुद्धा प्राप्त नाही, आणि अशी काही दुःख आहेत त्याच्यावर औषधी जर प्राप्त झाली तर ती सर्वसामान्याला पेलवत नाही. पण आज जे औषध सांगितलं का संत शिरोमणी नामदेवरायानं, हे औषध अत्यंत गोड आहे, सुलभ आहे आणि विनाशुल्क आहे. म्हणजे पैसे सुद्धा त्या औषधाला लागत नाहीत. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पंढरीतल्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. तरी एका चिकित्सक शंकाखोर व्यक्तीनं सांगितलं, महाराज काय बोलता तुम्ही, औषध फुकट आहे, पंढरपूरला जायला पैसे लागत नाहीत का? दुसऱ्या क्षेत्राच्या ठिकाणी सोडून द्या, पण इथं पंढरपूरला जाण्यासाठी मला पैशाची अडचण आहे, अशा कोण्याही व्यक्तीनं हातवरी करावा अध्यक्ष, त्याला पैसे भेटायचे नाही. भेटते मरेपर्यंत वारी करायपुरते पैसे मिळतील, मरेपर्यंत. म्हणजे पैशाचाही प्रश्न मिटला. पंढरपूरला गेल्यावर बाकीच्या असं काही वडाताडी करायच्या विधी नाहीत. आमक्या तीर्थावर गेल्यावर तमकं करा वगैरे, तीर्थावर तिथं गेला, काशीला गेला, मंडळी सोबत न्या, आई वडील न्या, आमकं न्या, बायको मांडीवर बसवा, ये निदान करा, झिपुटी कापा वगैरे सोडा, असे खूप विधी आहेत. आमच्या लोकांकडे जा, पिंड करा वगैरे 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 सगळे विधी. पंढरपूरला नाही. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, काय असा दाबून चोपून आवळून चिवळून आणायचा विधी नाही. आणि सरळ सरळ प्रसन्नपणाने त्या मालकाचा मुख बघितलं की दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होतंय, फक्त त्याला बघावं लागते. पाहता श्रीमुख गोविंदाचे. कसा दिसत होतो? रंगनी रांगत गुलगुला बोलत, अत्यंत अंगणात रांगणार आहे तो, कोमल आहे, गोड बोलतोय. चारवाकांनी प्रश्न केला, इतका लहान आहे, चिमुकला आहे,
मग त्याचं दुःख मुख पाहिल्यावर दुःख कसं जाईल. तो दिसायला जरी राहणार असेल तर असुर रुळत चरणतळी, मोठी मोठी राक्षस त्याच्या पायाखाली चुराडली. काग बगरिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. मोठमोठ्या डोंगरासारख्या राक्षसांना त्यानं तुडून टाकलं. तो दिसायला इतका लहान आहे पण त्याचा फार मोठा कामाचा भाग आहे. नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, चित्ताचं प्रतीक आहे. ज्याचं अंतकरण लोण्यासारखं मऊ आहे त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुखाच्या सांगितलेल्या आहेत. ज्याच्या अंतकरणात काठिण्य आहे त्यानं देव असा चष्मे लावू लावू जरी पाहिला तरी त्याचं दुःख जाणार नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा सोहळा, परमपावन सात्विक सदाचारी पुण्यशील छोटेखानी डोंगराच्या पायथ्याला बसलेलं गोडसं गाव, बिटरगाव श्री, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आदरणीय आयोजक डॉक्टर अभिजित मुरुमकर, माजी सरपंच ग्रामपंचायत बिटरगाव श्री व समस्त ग्रामस्थ मंडळी व भजनी मंडळ बिटरगाव श्री, मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ. आणि या ज्ञानयज्ञात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला आजची प्रसादाची सेवा करण्याचा योग आला. सेवा नाही म्हणणार, कीर्तन करण्याचा योग आला. सेवा त्या महाराजानं म्हटलं पाहिजे की त्यानं बुक्का पण नाही लावून घेतला पाहिजे. चुकून शब्द गेला माझ्याकडनं, तसं जात नाही. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं आलेलं हे माझ्याकडचं काम, विटेवरच्या मालकाचं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन, पंढरीतल्या मालकांचा नामाचा जयघोष करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला या बिटरगावमध्ये आलेला आहे. माझं ते परम भाग्य. दोन्ही मृदंगाचार्यांना कोटी कोटी धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. हरिभाऊ महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद. उत्तरेश्वर बापू आहेत त्यांनाही धन्यवाद. आदी करून सर्व महाराज मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांना नाक घासून प्रणाम करतो. गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय मोधळे चेअरमन साहेब संपर्क करत होते, भाऊसाहेब ते सुद्धा आज आलेले, त्यांनाही धन्यवाद. भाऊसाहेब एवढा मोठा आदर ग्रामस्थ मंडळींनी, तरुणांनी, माय मावल्यांनी केला. एखाद्या लग्नात नवरदेवाला त्याच्या सासरवाडणीकडे जितका आदर होतो का, त्याच्या हजारो पटीनं, लाखो पटीनं एवढा मोठा सन्मान गावकऱ्यांनी केला. त्याबद्दलही तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. नवरदेवाचा आदर सासरा करीत असेल पण नंतर त्याचा पिनाच पडतो. हुंडा देत असेल, गाडीत बशीत असेल, मंडप लावित असेल, बँड लावित असेल, डीजे लावित असेल, काय काय वाजित असेल, पण हे सगळं त्याचं स्वागत झाल्याच्या नंतर सोबत एक मुलगी देतात, ती त्याला आयुष्यभर वाजिती. आज माझ्या बाबतीत तसं नाही. मला गोड, खरोखर असा गोडसा सन्मान आणि आदर केलाय. म्हणून जेवढ्या वेळापुरता तो सन्मान, त्याचं वर्णन सुद्धा मला करता येणार नाही. आणि एक इतका गोडसा सन्मान की शेतकरी बाण्यातला सन्मान आहे. शेतकरी बाण्यातला. गोदळे चेअरमन त्यांनी संपर्क केला की त्यांच्याकडे बैलगाडी सजवली. आनंद वाटला, आनंद. मी दुखणं सुद्धा विसरून गेलो पायाचं. त्या कॅमेऱ्यात बघणारे म्हणतील धुरावून कसा आलाय, कीर्तनात उभं राहता येत नाही मग धुरावून आलाय कसा. कारण मला सगळ्यात जास्त शेती आवडती. कोणाला वेगळं वाटेल, कोणाला काय वाटेल, काय तुला वाटायचं तर वाटू दे सुंबळ्या, पण मला एक नंबरची शेती आवडती. त्याच्यानंतर ज्ञानोबाराय तुकोबाराय आवडते आणि त्याच्यानंतर विटेवरचा मालक आवडतोय.
तर परमार्थिक क्षेत्रातलं म्हणलं गोळ्या संपल्या काय बाळू महाराज तुम्हाला विटेवरचा मालक आवडावा, ज्ञानोबराय तुकोबराय आवडावा, नंतर शेती आवडावं. म्हणलं तू सुंबळे आहेस, तुझा आकलीचा कांदा घरसलाय. त्या शेतीतल्या मालाच्या भाकरी खाल्ल्याच्या नंतरच मला शक्ती येणार आणि मग मला ज्ञानोबराय तुकोबराय कळतील. आणि ज्ञानोबराय तुकोबराय कळाल्याच्या नंतरच विटेवरचा मालक कळल, शेतीशिवाय नाही. वारकरी संप्रदायातल्या अष्टादश संतांना शेती कळत नाही असं एकाही भंगिऱ्यानं सांगायचं नाही. मग ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असतील, ते तुकोबराय असतील, ते नामदेवराय असतील, ते चोखोबराय असतील, ते सावता महाराज असतील, ते शेना महाराज असतील, ते नाथबाबा असतील, सगळ्यांना शेती अगोदर शेती अगोदर शेती. मळे झाकोनी करीती पेराने कोण बियाचे खाणे लवलाये, कोण बियाचे खाणे लवलाये. मळे झाकोनी करीती पेराने कोण बियाचे खाणे लवलाये, कोण बियाचे खाणे उतार संदेशी घ्यायचा पक्वाद्यांनी. मळे झाकोनी या करीती पेरणी, एवढं महत्व. एक मला म्हणला महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत, असू दे ना, तरी पण शेती कळाली. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरिजे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. जमीन कशी असावी, बी कोणता असावा, ओलसर किती असावा, वापशावर कधी असावा आणि पेरण्याची वेळ कोणती असावा हे आळंदीतल्या मालकांनी सांगावं. आता शासन सांगते पाणी आडवा पाणी जिरवा. अध्यक्ष आता सांगते शासन, आता 400 वर्षापूर्वी अनवरत मेघ जळा, धरणे बांधो निघाली जे तळा. पैठणच्या मालकाने सांगितलंय अनवरत मेघ जळा, अकाली अवकाळी तुमच्या कामापेक्षा शिल्लक पडलेला पाऊस वाहणारं पाणी एका तळ्यात घाला. धरणे बांधो निघाली जे तळा, बांध घालून तळा. मग कसं कसं पिकायला द्यायचं ते पुढं हे पैठणच्या मालकांनी सांगावं. ज्यांच्याकडे 22 चोपदार होते, 22, पुढे 11 आणि माग 11. एका एका चोपदाराच्या हातात 15-15 किलो सोन्याची काठी आणि 32 किलो सोन्याची छत्री डोक्यावर. तरी पण त्यांनी पाण्याचं महत्त्व सांगावं आणि आपल्याला कळत नाही. ते आपलं झालंय कसं माहिती आहे का, घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला गाथा पाहायला वेळच नाही. एखाद्या भंगिऱ्याने येऊन सांगा पाण्याचा गैरवापर करू नका, शेतीला पाणी फार गरजेचं आहे. त्याला विचारलं खरीप आणि रब्बी पीक कोणतं, खरीप आणि रब्बीची पेरणी कोणती, ते म्हणला हे शाळेत शिकिलच नाही, हाणायला पाहिजे तुला रुमण्या नालाय का, तुला खरीप आणि रब्बी सांगता येत नाही आणि तू आम्हाला पाण्याचं महत्त्व सांगतो पांचटा. आपणही इतके पांचट येतं, आपल्याला चांगल्यांचं ऐका वाटत नाही. विढाला विढाला दर्जेदार बैलगाडी, सुंदर अशी अगदी ऐटबाज बैल, सजवलेली बैल. एक सांगू का राजू, 10-5 वर्ग शिकलेला आणि 1-2 लाख रुपये पगारीवाल्याला शेती आवडत नसल, पण कानातला मळ काढून ऐक ना आलाय का. काल परवा रतनलालजी टाटा हे जात राहिले. काय नव्हतं त्या माणसाकडं, गोदडं शिवायच्या सुईपासून तर या भारत देशातलं सर्वात विकसित यंत्र ज्या व्यक्तीच्या फॅक्टरीत तयार होते, बाकी सगळ्या वस्तू, पण त्याही व्यक्तीनं गव्हा ज्वारीच्याच भाकरी खाल्ल्या. किती मोठी व्यक्ती असेल ती, किती मोठी व्यक्ती, किती मोठी व्यक्ती. 15,000 कोटी खर्च कालच्या कोविडमध्ये एकट्यानं करावा. महाराष्ट्राच्या मातीत एखाद्या गरीबाचं ऑपरेशन असेल, त्याने नुसतं टाकल्याबरोबर त्याच्यावर पैसे पडतात, इतकं मोठं काम. पण गहू ज्वारी तयार करायची मशीन नाही करता आली अध्यक्ष.
तुरी तयार करायची नाही, भात तयार करायची नाही, मूग तयार करायची नाही, उडीद तयार करायची नाही, वाटाणा तयार करायची नाही, ऊस तयार करायची नाही. मशीन नाही करता येणार, ती फक्त काळी माय आहे. आणि त्या काळ्या माईशी धागा ज्याच्या हृदयाचा जुटलाय त्याला धेनूचा पुत्र म्हणतात, त्याला बैल म्हणतात, वृषभ राजा म्हणतात. आणि ती सुंदरशी गाडी, ती गाडी स्वागता करता त्या गाडीत बसवलं गिरगावकराला. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. कधी कधी त्या बैलाविषयी प्रेम राहू देत जा, लागू देत जा तुमच्या हाताला गाईचं, म्हशीचं, बैलाचं शेण. 14 बिमाऱ्या नाहीशा होतात. सडा टाकायचा कटाळा येते, मग झोपताना पासाभर गोळ्या खातीन, उठल्यावर बी तोंड धुवायच्या आधी खाती. शेण लावायचा कटाळा, हाताला शेण लागलं की असं चिडचिड करते. त्याच्यामुळं गोळ्याच खाऊन झोप, आणि गोळ्याच खाऊन उठ, आणि गोळ्यातच फुकून देऊ तुला. विठाला विठाला विठाला. चला, तुमच्या त्याही शेतकरी बाण्याला गिरगावकराचा प्रणाम. अभंगावर येतोय. उपस्थित सर्व तरुणांना मोठ्या आनंदात किती फुलांचा वर्षाव केला राजे. किती फुलं, किती फुलं, किती मावल्या, किती तरुण, किती ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी. सर्वांना पुनश्च एकदा प्रणाम करतो. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. त्या पंढरीतल्या मालकाचं, त्या गोविंद प्रभूचं, त्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं मुख बघितलं की दुःख जातं आणि सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होतं. एक बाई फार श्रीमंत होती, फार श्रीमंत. किती श्रीमंत? तिच्या नवऱ्याकडे 222 मंत्रीपद होते. गोळ्या नाही संपल्या माझ्या, वाचून सांगतोय. 222 मंत्रीपद एकट्यालाच होते, एकट्यालाच. एका एका पदासाठी बेजार येत माणसं, रात्र रात्र झोपा नाहीत त्याला. वा वा, किती बेजार असतील ते राजकीय क्षेत्रातले लोक, किती बेजार, रात्र रात्र जागून. 222 पद एकट्यालाच. त्याचं नाव होतं इंद्र, त्यांच्या पत्नीचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. 222 मंत्रीपद जिच्या नवऱ्याला आहेत. काय भारदस्त बाई असेल होती, काय तिचं वजन असेल, काय तिचा थाट असेल, काय तिचं वैभव असेल. एक मंत्रीपद असलं की मागं पुढं 7-8 गाड्या. लगेच ते असे खपक्याची खपक्या, असे तुमच्यापेक्षाही मोठाले असतात ते कपडे गिपडे काय म्हणतात त्याला, हो ते असा दरुजा उघडायला याला त्याला. गर्दीत गेलं की माणसं लोटायला. एक एक पद असल्या, एक पद. तर 222 पद एकट्यालाच म्हणले होते. काय वजनदार असेल त्या बाईचा, थाट बी काय असेल, काय वैभव असेल ते. हो. आणि त्या बाईकडे एक संन्यासी गेलाय. कसा संन्यासी? त्या संन्याशाला पैशाचं स्वप्न पण पडलं नाही. खिसात नव्हता, शर्टत नाही. तर खिशाचा काय संबंध आहे? अरे बाबा, शर्टत नाही, खिशाचा संबंधच नाही. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी आहे. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. आणि या संन्याशाला राक्षसाकडे पण किंमत होती. नारद कंसाकडे गेले तरी कंस पायाच पडत होता. निष्ठेनं भजन करणाऱ्या माणसाला हरामखोर सुद्धा मानतात, मात्र त्यानं भजनही तितकं निष्ठेनं करायला पाहिजे. आमच्याकडे एक महात्मा होऊन गेले, वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर. आमच्याकडे हजेरीचे कीर्तन असते. कीर्तन 7 वाजता सुरू झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत कीर्तन सुरू, रात्रभर हजेरीची कीर्तन. मग महाराजाला दिवसाकाठी 20-20, 22-22 कीर्तनं करावं लागायची. रात्र त्यांना काय 5-10 मिनिटं झोप लागली असेल ती गाडीतच. वैकुंठवासी गुरुवर्य नामनिष्ठ मारुतराव महाराजांची गाडी चालल्याच्या नंतर रात्री चोरांचा कधी कधी आता सुळसुळाट असला, गाडी चालल्याबरोबर चोर सुद्धा नमस्कार करायचे. चोर सुद्धा. कारण चांगल्या माणसाला नालायक लोक सुद्धा मानतात, पण तो चांगला तितका चांगला असला पाहिजे. नारद तितके पवित्र आहेत, तितके पवित्र. नित्य भगवंताचं भजन केलं, याच्या व्यतिरिक्त नारदांनी काहीच केलं नाही. आम्ही भजन करतो पण गठोडे बांधतो,
फरक आहे. त्याच्यामुळे आम्ही नारदाच्या यादीत जाऊ शकत नाही ना, खिसा आहे ना आम्हाला. आणि खिसाच नसणारा, स्वप्न पैशाचं स्वप्न पण पडलं नाही असा संन्याशी भेटी करता गेला. पाद्यपूजा केली, नमस्कार केला, फराळाची व्यवस्था केली, बसण्यासाठी आसन टाकलं, बसा देवर्षी. परंपरा आहे, आपण जर कोणाकडे गेलो तर एकच विचारायचं, काय चाललं अध्यक्ष, बरं आहे का तुमचं, खुशाल आहेत का. इतकं बोलायला काय आमचे काय पैसे जळत आहेत का कोणी असं. हा चेअरमन बरं आहे का, बरं आहे का, पाऊस पाणी चांगलं आहे का, पीक, इतकं बोलाय. काय करतेत लेकरं बाळ असं म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे रघुमामा. तर नारदाने विचारलं, बाईसाहेब खुशाल आहेत का. बाईनं काय सांगा उत्तरेश्वर बापू. बाई म्हणली, मायासारखी सुखी त्रिभुवनात कोणीच नाही. आता ते काय तुमच्या माझ्यासारखा महाराज नव्हता 10-5 रुपये दिल्यावर तिचंच ऐकायला. ह्या हे बंडल, हो बाई तुमच्यासारख्या सुखी कोणीच नाहीत. वा वा, 150 गोळ्या खाती दिवसात. तरी आमचा म्हणला असता, अहो ज्याला स्वप्नच नाही पैशाचं ते कशाचं कोणाच्या नादी लागते. या 222 मंत्रीपद काय आणि 500 मंत्रीपद काय, त्याला काय घेणं मागणं पुढं फुफुटा उड. ते म्हणलं, बाई शब्द वापस घ्या. बाईनं सांगितलं, नारदा काय म्हणता तुम्ही, 222 पद आहेत माझ्या मालकाला, 33 कोटी देवांचा राजा आहे. फुटाफुटी करणाऱ्या उड्या हाणणाऱ्या माणसाचा नाही. माणसं काय, एका बंडला तिकून उडी तिकडं तिकून उडी इकडं. सकाळी एकाचं जेवतेल, दुपारा एकाचं जेवतेल, संध्याकाळी एकाचं जेवतेल, नेहरीला दुसऱ्याचा चापका हाणतेल आणि बटन 8व्याचं दाबतील. माणसाचं काय असतंय. 33 कोटी देवांचा राजा आहे माझा मालक, देवांचा राजा आहे. नारदानं सांगितलं, बाई कोणाचा राजा असू दे पण तू सुखी नाहीस, दुःखाची निवृत्ती सांगते. बाईनं सांगितलं का. लक्षात ठेवा राणीसाहेब, शेची मालकीन बाई, अजून 8 दिवसाला बिटरगावला तुम्हाला एका माणसाचा ऊसातले टिपरे याचायला तुम्हाला रोजान लावणार आहेत. आता कारखाने सुरूच होते. हो, बिटरगाव मध्ये ऊसाची टिपरे याचायला तुम्हाला रोजानं लावणार आहे. कोणाची माय व्याली, ते म्हणजे कोणाचीच नाही येईल, तुला मनानच जावं लागेल. वरच्या लोकांना बँकेत कोणाला किंमत असते अध्यक्ष, ज्याच्या खात्यावर पैसे आहेत त्याला, का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला. 1 कोटीची गाडी गेलं आणि खात्याला पेनल्टी लागून 0 झालं, विचारतं की मॅनेजर त्याला, होय विचारीन का नाही. मळक्या कपड्यावर जरी गेलं आणि 1 कोटी बँकेत असलेत, मॅनेजर म्हणतं खुर्चीवर बसा ना, बसा खुर्चीवर. बँकेत कोणाला किंमत, ज्याच्या खात्यावर पैसे त्याला. वरी कोणाला किंमत आहे बापू, पुण्य ज्याच्याकडं. जेव्हा पुण्याची सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे ऊस तोडायला. तुका म्हणे जाते पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. हे तुका म्हणे जाती पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती, पुण्यक्षयो अधोगती. पुण्यक्षय अधोगती, पुण्य संपलं की खाली यावं लागतंय. नारदानं सांगितलं, माय माझा फार आदर करतात, पण तुमचं पर्वाला पुण्य संपायला, आणि पुण्य संपलं की मृत्यू लोकात जावं लागतंय, आणि मृत्यू लोकात आल्यावर भल्या भल्याला काम करावं लागतंय. इथं रिकामं कोणाच्या बापाला खायला भेटत नाही, काहीच नाही, नाही भेटत खायला. डोक्याचा घाम पायापाशी आलाय, काय दुःख झालं असेल. मला बिटरगाव श्रीमध्ये ऊसाची टिपरी याचायला जायचंय. काय मेकअप कमी केला असेल का, ती काय लहान घरची बाई होती होय. हा अहो, दिवाळी जवळ आली, हप्त्यापासून आमच्या बाजूला एक ब्युटी पार्लर, त्या बाईची तर 50 बाय. मी आमच्या पोरायच्या माईला विचारलं, पोरायची माय म्हणजे माय बायको.
मी तिला म्हणलं यांच्या इथं इतकी गर्दी कस काय? त्या चेहरा साफ करतात. 60-60 वर्षाच्या म्हाताऱ्या पण भावळ्या कापायला. वा वा म्हणलं, याला का मोहळ बसायलं का त्या एसटीला अडकायला? आता काय काय का त्याला कंस आले 60-60 65 वर्षाचे. वरून बघत होतो मी, पाहत होतो. मला काय त्याच्याशी असं काही विरोध वगैरे काय नाही, पण मला एक म्हणायचं, मग ह्या इतक्या तर 222 पद जिच्या नवऱ्याला ती किती मेकअप करीत असं विचार करा. काय थाट, किती वैभव असं. एक नवरदेव चेहरा धुहाल गेला, मा मित्रच होता. तर देवान ओरिजिनल कलर द्यालता त्याला घोंगडी सारखा. नाही तुम्ही घोंगडी म्हणल्यावर काळीच म्हणत असताल, पांढरी घोंगडी नसती का चेअरमन? कधी बी कोणीकडे बी नका लक्ष घाली जाऊ, कधी कधी चांगल्याकडे बी घाली जाणं. इतका घासला त्याचा चेहरा, इतका घासला तर नवरी म्हणली, बाई मला मोबाईलवर दिसले तेव्हा सावळे दिसत होते, लयच गोरे झालेत. काय लावलं? मी आणलं काय नाही द्वारका, मुकाट आहे बस. 2-4 दिवसाला पुन्हा गाडग्यावानी तोंड होणार आहे, काय ताण नको. वरच्यान दिले तिथले, खाली काही लावा. आमच्याकडची म्हणालो इथं एखाद्या द्वारकाला राग याचा. सार घाम सुटला. देवर्षी नारदाचं दर्शन घेतलं. बिटरगाव श्रीला उसाची टिपरे वाचायची वेळ येऊ नये याच्यासाठी उपाय सांगता का? नारदान सांगितलं, माय खाली जावं लागतंय. अहो खाली गेल्यावर तर उसाची टिपरे याचायची, पण आता उसाची टिपरे याचायला नाही. या दुःखातून मुक्त होण्यासाठी तू गोकुळात जाय. म्हणून 222 मंत्रीपद ज्याच्याकडे आहेत, याची पत्नी शची आनया नावाच्या गवळ्याची पत्नी म्हणून खाली आली. तिला राधा म्हणतात. राधा राधा म्हणतात. खाली आली. काय काम केलं? सासुरवासी जीवन आहे, संसारातली सगळी कामं केली. गोकुळामध्ये चुलीवर स्वयंपाक होता. गोकुळामध्ये सारवणाची घरं होती, मातीची घरं होती. गोकुळामध्ये शक्यतो सगळी कामं घरगुती बायकांना घरी करावं लागायची. 222 मंत्रीपद असणारी बाई सेनानं सारवत होती. पांढऱ्या मातीनं भिंती सारवत होती, चूल पेटीत होती. काय परिस्थिती असत. मी रात्रीच्या कीर्तनात सांगितलं, आमच्या गावात एका नवरदेवाला लग्नात कुकर आलतं. गोष्ट 30 वर्षाची, बरं 30 वर्षाची गोष्ट. कुकर आलं लग्नात, कुकर. तर ते येती जाती तुमच्याकडे बी पाहायला जात असते ना बाया, लग्न झाल्या येती जाती त्या सगळ्या सप्रेम भेटी मांडीत येत. ती नवरी हळीत कुंकू देती, नाव घ्यायला लावतात. ती येती जाती पाहायला बाया गेल्या. तर बाया म्हणे, काय म्हाताऱ्या बाई ते कुकर आलंय म्हण. आणि ते असं फरफर फरफर हवा सोडितं, वरण शिजतं, त्याच्यात भात शिजतो, त्याच्यात इतक्या बाया अशा कौतुकानं सांगत होत्या. आता इतके कुकर झाले की शिट्या फुटू फुटू काय काय मिळाल्या. आता काय त्याचं इतकं महत्व नाही झालं. ते असे पत्र फोडून कुकर बाहेर गेले. महत्व संपलं. ते महत्व संपलं. आता पुन्हा जुन्यावर येतच असते. जुन्यावर मी रात्रीच सांगितलं तुम्हाला. एक लक्षात आहे का, 25 वर्षापूर्वी गुळाचा चहा पिणाऱ्या माणसाला लोक भिकारी समजित होते. फक्त जुन्या लोकांना विचारतोय. महाराज गुळाचा चहा पिणाऱ्या लोक काय म्हणत होते? हे चिकट आहे, याला पैसे खर्च वाटत नाहीत, किंवा याच्याकडे पैसेच नाहीत, असंच म्हणत होते ना. आता गुळाच्या चहावरच तुमच्या गाड्या थांबायल्यात. पैशावाल्याच्या गाड्या कोणता चहा प्यायल्यात आता? गुळाचा. इथे उत्कृष्ट सेंद्रिय गुळाचा चहा भेटल. त्या हॉटेलवाल्याला असं कॉलर धरून विचारा, ऊस कुठं लावतेत, पत्रावर का गच्चीवर का कशावर का पाण्यात, याचा सुद्धा मेळ नाही. पण इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटल. हो, एका हॉटेल पुशली मोठी गर्दी आहे. मला असं गर्दात सांगायचा नाद आहे, त्याच्यामुळे लांब होतं बघा. उसाल पाणी देता देता गवत उपटी तर त्याच्यामुळे मग ते लांब होतं. एका जाग्यावर असा माथारीचा फोटो लावला. अशी माथारी, 3 दगडाची चूल, तवा, भाकरी करून, बाजरीच्या भाकरी, तिळं लावलेले, आणि साऱ्या गाड्यात तिथं. तर मी म्हणलो एवढ्या गाड्या कसं काय? ते बाहेर एक माणूस होतं, ते असे काठी घेऊन, चला मध्ये चला मध्ये. ते म्हणला, जाण महाराज तुम्हाला काय करायचं,
अरे म्हणलं मला काही करायचं नाही, मला तुझ्या हॉटेलमध्ये जेवायचं नाही, मी बिटरगावमध्ये जेवून आलोय, पण एवढी गर्दी तुझ्याकडे कसं का, हॉटेल तर साधी. ते म्हणलं नुसता म्हातारीचा फोटो पाहून, इथं चुलीवरल्या भाकरी मिळतील. म्हणलं म्हातारी बघायला भेटन का? ते म्हणला 9 वर्षापूर्वीच मेली, तिच्या फोटोच काम चाललंय. पाय सोम कितीच अवघड परिस्थिती, नुसता देखावा नुसता देखावा. चला सगळी कामं करायची, पण सगळी कामं करत असताना मुद्द्याचं एक तिला काम आवडत होतं, पाणी भरायचं. आणि पाणी गोकुळातल्या लोकांना शेंदायचं काम नव्हतं, यमुनेचं पाणी आणायचं होतं. आणि यमुनेचं पाणी आणत असताना नंदराजाच्या दरोज्यातनं रस्ता होता, आणि ती पाण्याच्या निमित्तानं भगवान कृष्ण परमात्म्याला पाहत होती. पाहता श्रीमुख गोविंदाची, त्या निमित्तानं. पण आता रांजून भरल्याच्या नंतर पाणी भरणं बंद करावं का नाही? नाही, ती भरलेला रांजून पुन्हा रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता करी गट, रिता म्हणजे रिकामा. मिस पानियाचे गोविंदाची चट. मिस म्हणजे निमित्त आणि चट म्हणजे मामा आवड. आवड, देवाला पाहण्याची आवड होती आणि पाण्याचं निमित्त होतं. मग दिवसभर 100 घागरी जरी पाणी आणलं सांडून दिलं तरी हरकत नाही, पण आनंद एक होता, 100 भाऱ्यात तो बघायला भेटलाय, 100 भाऱ्यात तो जगाचा पाप बघायला भेटलाय. दुःख जाते याच्यावर सांगतोय. इतका देव बघितला, इतका देव बघितला, इतका देव बघितला, इतका देव बघितला. हिच्याकडं पुण्याचं गाठोडं इतकं झालं, त्या गाठोड्याचं वजन त्याला झालं आणि ते येडं झालं. कोण माहिती? गोविंद येडा. कशाहून म्हणायचं येडा माहिती आहे का? तुमच्या जिल्ह्यात माणूस आहे का धार काढायला गेला आणि बैला खाली बसला? सापडेल का तुम्हाला माणूस दूध काढायला जाणारा माणूस चर्मन बैला खाली बसलाय? नाही. मग विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुमच्या इथं 6 किलोमीटर पासून पाऊस पडला, आमच्याकडे थेंब नाही. तुमच्या हातात होता ते पाऊस? आमच्याकडे पडला असतात गहू पेरायला सोपं नसतं झालं का? आहे का नाही? मी कालच 2.25 क्विंटल हरभऱ्याला औषध लावलं, ते बुरशी होणे काय होणे. आता इतका साजूक पडला असतात नव्हतं जमत का त्या ज्वारीला, पण पडतंय का आमच्या हातात? आमच्या लोकांनी किती पैसे वाटल्यावर तिथं पडन, आणि तुम्ही किती हिसकून घेतल्यावर तुमचा बंद झाला असता अध्यक्ष? कोणाच्या हातात आहे? हे पंढरपुरातल्या मालकाच्या. मग हे सर्व सूत्र ज्याच्या हातात आहे ते येडं झालंय. राधेला पाहुणे भुलले हारे, राधेला पाहुणे भुलले हरी. राधेला पाहुणे भुलले हारे, राधेला पाहुणे भुलले हरी. बैल तुही तो नंदा करे, बैल तुही तो नंदा करे. वारे आने कुंडल हारे, वारे आने कुंडल हारे. बैल धोई तो नंदा घरी, बैल धोई तो नंदा घरी. वारे आने कुंडल हारे, वारे आने कुंडल हारे. राधेला पाहून भुलले हरी. भुललं म्हणजे वेळ झालं, गळा लागला, पागल झाले. कोणाला पाहून? राधेला. काय होतं असं राधेकडं? राधेनं त्यालाच पाहल्याचं पुण्य तिच्याकडं होतं. तिच्या कानातले कुंडल हालत होते. वारी आपल्या बायका काय कमी कुंडल घालतात? नाना प्रकारचे आले. हा, एक कुंडल 150 लग्न करीत. सखुबाई लग्नावून आल्या की द्वारकाबाईन घातलेच, द्वारकाबाई आल्या की चंपाबाईन घातलेच, चंपाबाई आल्या की शेवंताबाईन घातलेच, शेवंताबाई आल्या की मंजुळाबाईन घातलेच. ते एकूण एकील देतात, माणसं देत नाहीत. लय भिकार चोट. बाया चांगल्या असतात आणि मुंग्या कधी बी रांगात चालतात. मुंगळे कोणीकडे पुत्र करून चालतात.
मुंग्या रांग सोडित नाहीत बरं का. त्याचं वर्णन केल्यावर कशा खुश झाल्या बघा ना. पण मुंग्या रांग सोडित नाहीत, इतक्या गोड असतात. पण मुंग्या इचकल्यावर चांगल्या चांगल्या घराचे 2-2 तुकडे करतात. इतक्या मुंग्या जर बी असतात. विठाला विठाला भावात भावाला ठुत नाहीत, सासूला सासऱ्याला जवळ जवळ ठुत नाहीत. मथार एककड मथारी एककड इतक्या मुंग्या इखारी असतात. काही काही टकटक 2-3 दिसायला टकटक. नाव घेऊ का त्याचं? वेरा तिघी जणी तुम्हीच माग पाहत नाही तुम्हीच. पण अध्यक्ष कीर्तनातच मरायची घाम येऊन, त्याच्यामुळे राहू दे माई एवढ्या बार नाही ना. विडाला विडाला तुमच्या आमच्या कुंडलाचं का वर्णन नाही माझ्या माईनो. राधेच्या कुंडलात राधा इतकी पवित्र होती आणि पवित्र स्त्रीच्या संगतीत आपले काही दोष जातील म्हणून एका कुंडलात चंद्र बसला होता हरिभाऊ महाराज आणि एका कुंडलामध्ये सूर्य बसला होता. सूर्य. आणि म्हणून यांच्या हलण्याचं वर्णन आहे. वारी आणि कुंडल आले डोळे मोडी तर राधा चाले तिला पाहून भुलले हरी. काय महाराज. बैल दोहितो नंदा घरी बैला खाली बसले. एके दिवशी राधेला विचारलं, राधे काय देऊ तुला? आवाज काय देऊ काय देऊ? राधेनं सांगितलं, प्रभू काय देताल मला? एकांतात येत. देवाचे डोळे भरून आले. राधेच्या हृदयाला हृदय लावलं, मानावर खांद्यावर मान टाकली. भगवान रडू लागले. राधे सर्वस्व शरीर तुला समर्पित केले, काय देऊ तुला काय? राधेनं सांगितलं, देवा 222 मंत्री पद ज्याच्याकडे त्याची बायको म्हणून ऐश्वर्य भोगून आलेली मी आहे. मला तू काय देऊ शकशील? काय देशील? काय याच्या पलीकडचं ऐश्वर्य कोणाचं आहे? 33 कोटी देवांच्या राजाची धर्मपत्नी म्हणून मी आलेले आहे. मला काय देशील? अरे एवढं मोठं भोग भोगून सुद्धा मला बिटरगावला टिपरे उचलायची वेळ येणार होती. एवढा मोठा दुःखाचा डोंगर माझ्या डोक्यावर होता. अरे त्या दुःखाचा डोंगर माझ्यावर येऊ नये म्हणून नारदासारख्या वारकऱ्यांनी मला तुला पाहायला सांगितले आणि पुन्हा देतोस काय? मागणं राधे मागणं मागणं माग राधे माग माग तुला काय पाहिजे ते माग. अशा वेळेला राधेनं सांगितलं, देवा मला एकच देऊन टाक. ज्या वेळेला या शरीरातला प्राण बाजूला पडेल, या शरीराचं प्रेतात रूपांतर होईल आणि हे शरीर ज्या मातीत समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू कपाळाला लाव. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. राधेचं शरीर जिथं समर्पित केलं त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक गंध म्हणून कपाळाला लावतो. गंध म्हणून. दृष्टांत संपला. जगात एक तरी माणूस शिकाव बायकोसाठी गंध लावणारा नाही. या भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या मालकाच्या नावानं कुंकुम लाईत असते, कुंकू लाईत असते. एवढा मोठा अधिकार, एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी सात्विकता आहे, एवढी मोठी सदाचार स्थिती आहे. आपल्या मालकाच्या नावानं ती कुंकुमार्जन करीत असते. पण आपल्या पत्नीच्या नावानं मात्र कुंकू कोणीत नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो ब्रह्मांडाचा मालक राधेच्या अंगाची माती कपाळाला लावतोय. मला सांगा, चंद्र सूर्य येतोपर्यंत हे ठिकाण काढायची ताकद आहे का कोणात अध्यक्ष? मग सांगा किती मोठं सुख, सुखाच्याही पलीकडचं सुख राधेला प्राप्त झालं. पण औषध कोणतं घेतलं सांगता येईल? दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख. दुःखाची मुख पाहता श्रीमुख गोविंदाचे गोविंदाचे रंगानी रांगत गुलगुला बोलात. रंगानी रांगत गुलगुला बोलात. पाहता श्रीमुख पाहता श्रीमुख गोविंदाचे
बोलाता रंगणी रंगत गुलगुला बोलाता चंद्र सूर्य येतोपर्यंत विटेवरच्या मालकाच्या कपाळावर आहे. काय औषध घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. नुसतं त्या प्रभूचं मुख बघितलं की कायम स्वरूपी सुखाची प्राप्ती झाली. इतकी त्याच्या मुखात ताकद आहे. एका नालायकाने एका महाराजाला ढकलून दिलं. नालायक होता. पुराणात प्रसंग आला त्याचा. पुराणात पुन्हा एक उदाहरण सांगतो. सुख कसं प्राप्त होते पहा. दिसायला एवढा सुंदर होता, एवढा सुंदर होता, एवढा सुंदर की त्याच्या सुंदरपणाच्या यादीचे 550 श्लोक आलेत पुराणात. 550 श्लोक. इतका सुंदर होता, इतका सुंदर, एवढा सुंदर होता. पण त्या सुंदरपणाच्या अभिमानामुळे सर्वसामान्य माणसांना नाव ठेवत होता, हलकट होता. माणसांनी आपल्यापेक्षा लहानांकडे बघून जगलं पाहिजे. वैकुंठवासी महाराष्ट्राच्या मातीतील 3 शास्त्रीपैकी एका शास्त्रींचं वाक्य सांगतो. जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, परमार्थात आयुष्यभर ज्यानं निष्ठेनं परमार्थ केलाय त्या मोठ्या माणसाकडे बघून जगायचं आणि संसारात आपल्यापेक्षा गरीबाकडे बघून जगायचं, त्याला कधीच मरण नाही. पण झालंय कसं माहितीये का? सायकल हाणणारा 4 चाकाच्या गाडीवाल्याकडे बघून जगतो. गेली वाड्यात सायकल, टायर मोडे चटच मोड. कसं शक्य आहे का नाही? येडेपण आहे ना. आणि 4 चाकाच्या गाडीत बसलेला विमानाकडे बघून गाडी चालवली, गेली नदीत. नाही, संसारात आपल्यापेक्षा सामान्य माणसाकडे बघून जगायचं, दुःख पदरात पडत नाही अध्यक्ष. आणि परमार्थ करीत असताना भंगिऱ्याकडे पाहायचं नाही, हे नालायकाकडे बघायचं नाही. हरिभाऊ महाराज 2% लोकांकडे पैशाचा इतका जोर झालाय, हे कोण्या बी हरामखोराला बोकांडीवर घेते. विठाला नालायक लोकांनी डोक्यावर घेतलं म्हणजे त्याच्याकडे बघून आपण परमार्थ करत असते का? अद्याप नाही. ज्यानं तिळा इतकं परमार्थात पाप केलं नाही अशा वयोवृद्ध माणसाकडे बघून परमार्थ करायचा. दगडावर आपटिल्यान मरण नाही, कुठंच कलंक नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. लोक काय कोणाला कोणाला. मला एक जण म्हणला, महाराज झकास कीर्तन झालं पाहिजे. त्या बायकोची साडी नेसून नाचवतो म्हणलं. सुमळे कीर्तन हा झकास विषय असतो का? पानछटा. तुझ्या इथं पैशाचा लय जोर झाला तर असा आगावपणा करतो का? तिकडं काय नाचवायचं तर नाचव ना. परमार्थात कशाला बट्ट्याबोळ करतो? अख्खं घर तो खालून पेटन. विठाला विठाला. सूत्रता असली पाहिजे परमार्थात, सूत्रता. सौंदर्य दिले ते दुसऱ्या व्यक्तीला हसण्यासाठी नाही. अध्यक्ष आपल्याला डोळे चांगले दिलेत. चांगल्या डोळ्याचं कौतुक कधी करायचं माहिती आहे का? ज्याला दिसत नाही त्याच्याकडे पाहिलं. देवा काय रे, त्याला दिसत नाही रे देवा. देवा तो बाथरूमला कसा जात असेल रे देवा. त्याला ताटातली पदार्थ कशी कळत असतील रे देवा. त्याला त्याच्या शर्टाची बटन कशी लावता येत असतील रे देवा. त्याला त्याचं डोकं कसंही चरता येत असेल देवा. त्याला गंध कसा लावता येत असेल. आपल्याला इतके चांगले डोळे दिलेत, त्याच्याकडे बघून जागा. त्याला हसू नका. चांगले डोळे असणाऱ्यानं जर अंध व्यक्तीला हसलं तर आपले एका दिवशी डोळे जातील. नाही हसायचं. दणकट पाय दिलेत, त्याने एखाद्या दिव्यांग व्यक्तीकडे बघून हसायचं नाही. अरे ते लुळा आहे, तो पांगळा आहे, तो खुळा आहे, त्याचा पाय वाकलेला आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर आहे, मोडलेला आहे, त्याला कशा करता हसतोस? हसू नको. असं म्हण, देवा मी स्वतः डोंगर चढू शकतोय, मला किती पाय दणकट दिलेत. आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे बघून जगा. मोठं होते माणूस. पण जरा जोरा आपल्याकडे आल्याच्या नंतर जर बारक्यांना त्रास देत असाल तर मग मात्र विटेवरच्या मालका इतका गुंड जगात दुसरा कोणी गुंड नाही. विठाला विठाला. पण जगात एक नंबरचा दिसणारा सुंदर व्यक्ती त्याचं नाव होतं सुदर्शन.
विद्याधर नावाची देवता आहे. यक्ष किन्नरो गंधर्व चारुणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारुहासम परमहंसादी अशा देवता आहेत. गंधर्व लोक, विद्याधर लोक. या विद्याधर लोकातला एक सुदर्शन नावाचा मुलगा आहे. तो एवढा सुंदर, तो मदनापेक्षाही सुंदर आहे. आणि तो सुदर्शन एका महाराजाला हसत होता. महाराज 50-60 वयाचे होते. हातात काठी होती. लटकत 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 चालत होते. मान वाकेल होती, कंबर वाकेल होती, पाठीत वाकेल होते, डोळे तिरळे होते. पण भगवंताचं चिंतन करीत 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं चिंतन करीत महाराज चाललेत. आणि एका झाडाखाली उभा असणारा सुदर्शन त्याच्या मित्राला म्हणतो, बघ किती जाग्या वाकलेला महाराज आहे. मित्रानं सांगितलं, सुदर्शन तुला सौंदर्य दिले ते दुसऱ्याला हसण्यासाठी नाही. पण त्या मित्रानं सांगितलं, पुराणातली कथा आहे बापू. श्रीमद भागवतात गोडसं वर्णन आलंय. आणि मित्रानं सांगूनही सुदर्शन ऐकत नव्हता. तर त्या सुदर्शनानं जवळ जाऊन महाराजांना ढकलून दिलं. महाराज खाली पडले, खरचटलं, गुडघे फुटले, 2-3 जागेवर खरचटलं, रक्त वाहत होतं. पुन्हा महाराज उठले, सावरले, चलत होते. यानं पुन्हा एकदा ढकललं, पुन्हा महाराज उठले आणि महाराज चलत होते. महाराज किती अधिकारी होते सांगू तुम्हाला. कडकड सूर्याच्या प्रकाशात ऊन असताना महाराजांना ऊन लागत नव्हतं. महाराजाच्या डोक्यावर एक ढग चलत होता, ठक ठक ठगत. आभ्रपटले शिरसा तिजायाम येतो दिवाकरा तेजो नैवहाम. सूर्याच्या प्रकाशानं महाराजाला घाम येत नव्हता. महाराजांच्या डोक्यावर असा आकाशातला एक ढग चलत होता, ढग. काय पावर असेल महाराजांची. पण दिसायला सुंदर सुदर्शन येडपट, त्याला आकलीचा कांदा फुटलेला, त्यांनी या महाराजाला ढकलून दिलं. पण मोठी माणसं शक्यतो बारक्यांच्या नादी लागत नसतात. बारक्यांच्या नादी लागून तुम्ही वेळ मातीत घालायचा नाही. मी गाडी चालवत होतो, कधी कधी शेतात वगैरे जाताना गाडी चालवतो. ड्रायव्हरला नेत नाही, जवळपास जायचं असेल तरी नेत असतो. आणि आलं पाहिजे आपल्याला. मी तर नेहमी सांगतो, चांगल्या गोष्टी सगळ्यांना आल्या पाहिजे. पोहता आलं पाहिजे, थोडंफार पेरता आलं पाहिजे, गाई म्हशीची धार काढता आली पाहिजे. नका इकाय पुरती, पण निदान स्वतःपुरती तर काढाया. 15 म्हशी जाणल्या, 15 अध्यक्ष. आणि गडी पडीवर होता. म्हशीचे वाघार म्हशीकडे पाहू लागले. दोऱ्या गळ्यात असल्यामुळे त्याला पेता येईन आणि मालकाला धार काढता येईन म्हणून तो काळा चहा प्याला. वघारात आणि मालकात काय फरक आहे. 15 म्हशी येलेले अध्यक्ष, 15. वघारून मालक सारखात ना. याला काढता येईन आणि वघाराला पेता येईन दोरी गळ्यात असल्यामुळे. आपल्या पुरते आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. आपल्या बाप दाद्यानं काळ्या मातीत रक्ताचा घाम टाकून आपल्याला मोठं केलंय. त्याच्याकरता आपल्याला काही काही कामं यावी. विहिरीत जर मोटार आता काढायची असेल, ती काही निसटली असेल, त्याला दोर बांधायचा असेल तर पावता यावं का नाही अध्यक्ष. नसताच वरून पावला पैप मधात सुटकाला. ममुल्या कुठला विढाला हानुली ठाक द्वाराचा फासान वड मोटर वरी वर काढ पाय. शेतकऱ्याचं लेकरू येते कसं करावं. उडी हान मधात, वरून दगड टाकतो. हा मग पावता आलं पाहिजे. आपल्या पुरती गाडी चालता आली पाहिजे. आम्हाला एक साहेब भेटले. त्या साहेबाची गाडी डोंगरात थांबली. नाही का ताई, जामखेडचा डोंगर असे इथं नाही, आमच्या तिकडे पण असा डोंगर. त्या डोंगरात गाडी थांबली. आणि गाडी थांबल्याच्यानंतर आम्ही मागून आलो. साहेब काय झालं? काय नाही, ड्रायव्हर म्हणला मोसम तुटला. ड्रायव्हर म्हणला गाडीचा मोसम तुटलाय, ती चलतच नाही. मोसम तुटला म्हणजे काय? एक्सलेटर कमी झाला असेल, गिअरवर तिसरे असेल, गाडी बंद पडली असेल, न्यूट्रल करा आणि पुन्हा चालू करा. नाही होते मोगापासून म्हणाले मोसमच तुटला. मी ड्रायव्हरला बाजूला घेतलं आणि काय झालं? काय नाही म्हणला, मला बोनस दिलं नाही दिवाळीचं. आणि ह्या साहेबाला जर गाडी चरीत आली असती त्यानं घोळीला असतं का हातावर? यावा
यावा माणसाला. प्रत्येकाला चांगलं काम आलंच पाहिजे, आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. यावं यावं यावं. काय सांगू लागलो? सुदर्शन काम आलं पाहिजे चांगलं. शहाणी माणसं सर्वसामान्याच्या नादी लागत नसतात, इथपर्यंत आलतो. आपला वेळ मातीत जात असतो, त्याला इतकं काही महत्त्व द्यायचं नाही. गाडी चालू लागलो मी शेतात जाता जाता, आणि हॉर्न वाजिलं. हॉर्न वाजिल्याच्या नंतर त्या झिपऱ्या गिपऱ्या लांबलेल्या एका पोराच्या पॅन्ट 7-8 जाग्यावर फाडलेली, म्हणजे मुद्दाम फाडली, ती स्टाईलच झाली ना. हो. पूर्वीच्या काळात यांच्या वयातली माणसं जर धोत्र फाटलं तर गाठ मारायचे आणि हात टेकून चालायचे, फाटकं दिसतच नव्हते. आणि आता भिकार चोट मुद्दाम कापून घालायलेत. ते भिकारी नाही, ते भिकार चोट आहेत, भिकार चोट, भिकार चोट, भिकारी नाही ते. इकून दोरे तिकून दोरे, हे खाली बसला तर कशात दोरे लोंबायले ते. काय तू ही स्टाईलन, काय तू हे नाटकन, काय तो पोशाख. चला, दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही शिवपुराणाला, दम नाही वाटेल त्या परमार्थिक कामाला. गुण कोणाला आलाय? हे असेच माणसं उपरनं झटकिले की निघले. स्वर्ण वाजिल्याबरोबर त्या झिपऱ्यान गिपऱ्या, काय अंगावर घालता काय? आमच्या संघचं एक रगील होतं, ते म्हणलं याची दाखवू का? म्हणलं मुकाट्या बस, याची दाखवायला आपल्याला टाईम नाही, आपल्याला मोटरचं बटन दाबायला जायचं. आमची हळद भिजवायची होती आणि एकला लाईन जात होती. याच्यामध्ये 1 तास घातल्यावर आपल्या हळद भिजायची राहती. मुकाट्या बस, हळद भिजली तर 6-6, 7-7 किलोचा एक गड्डा वाढणार आहे, आणि याच्या नादी लागल्यावर आपल्याला गड्डे येणार आहेत. हा, याला बायको कदरली, याच्या कुठं नादी लागतो? चल मजा दाखवायची ना, यमाची दाखव, भंगी द्यायची नाही, मजा दाखवली पाहिजे. विठाला विठाला. ज्याला मोठं वाचं का त्यानं भिकार चोटाच्या कधीच नादी लागायचं नाही. भिकाऱ्याच्या परवडतं बरं का, भिकाऱ्याच्या नादी लागणं परवडतं, ते तुम्हाला 10-5 रुपये मागल. पण भिकार चोटाचं थुत्तर म्हणजे पोस्टाची पेटी असती, त्याच्यात काही टाका त्याला समाधानच नाही. विठाला विठाला. ज्या साधूच्या डोक्यात सूर्यछत्र धरतय ते सुदर्शनाच्या कशाला नादी लागल? असल जगात सुंदर, काय फिल्मी सृष्टीत नाचवायचा का? सुंदर असून काय फायदा होता? घाम पुसायलाय, झाडाखाली थांबलाय, काय करायचं? सुंदर 4 जाग्या वाकडा साधू आहे, पण सूर्य दर 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 करतय. सूर्यानं अंबराला सांगितलं, आकाशाला सांगितलं, आणि सूर्य आकाशाच्या आडंगी लोटून त्याला सावली देत होता. इतका दर्जेदार महाराज, मोठी माणसं. तुम्हाला एक सांगू का, एक हत्ती रस्त्यानं चालला, हत्ती रस्त्यानं चालला, आणि कुत्र्याला आकलीत नसत्यात होते, कोणाला भुकत येत? बरं मला सांगा, तुम्ही गाडी पळल्यावर कुत्रे मागे लागत आहेत का नाही? बरं गाडीचा आणि कुत्र्याचा काही संबंध आहे? गाडी कशाची? लोखंडाची. चलती कशावर? कुत्र्याच्या रक्तावर चलती का? कशावर चलती? डिझेल पेट्रोलवर. याचा काही संबंध आहे का? फुकट कळणची वळवळणं काही संबंध नाही कुत्र्याला. तरी पण कुत्रे वाव 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 करून मागं लागत. लय कुत्र्याने मोटरसायकलवरले खाली पाडे, दसलं एक नाही, पण ते भिवून पडत ते. पण कुत्रे भुकायचं सोडित नाहीत. मग हातीला पण कुत्रे भुकत आहेत. आता आपण माणसं असतो म्हणून भेटोय, धरीत काय धरीत काय धरीत काय, पण मोटरसायकलवाल्याला कुत्र्याला धरताच येत नाही, त्यानं तोंड वाचिनं. आणि असं करूस तर आपण 2-3 फूट पुढे जातो, त्याचं कमीटकूस तर आपलं पाय येतो खातात. पण भीतन माणूस ते मी जरी असलो तरी भेणार. हत्तीला इशिक कुत्रे भुकू लागले, वाव 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 कुत्रे करू लागले. पण हत्ती त्याच्या मस्तीतच वरून कावळा होता बसल्या लिंबाव. कावळ्याला लय नाद असतो इचकायचा, कावळ्यांपासून कधी बी सावधान. कावळ्याला ह्या फांदीवर त्या फांदीवर बसायचाच नाद असतो, इकडचं तिकडं तिकडची इकडं. कावळे लय करते. लिंबाखाली बैल बांधलेत नाही हरिभाऊ महाराज, तरी गोचडं होते. आमच्या लिंबाखाली बैल बांधलेत नाही रघुमामा, तरी गोचडं होते. ते एक शिक्षक आले माझ्यासोबत, ते म्हणले महाराज ही तर लिंबाखाली बैल बांधलेत नाही, गोचडं कसं काय? म्हणले हे कावळ्याची करामत आहे. काय बोलत म्हणे, कावळ्या जो का गोचडाचं काय खाण आहे का? कावळे गोचडं खाते, पण अशी एक गोचडाची जात आहे, ते कावळ्यानं खाल्ले तरी पोटात मरत नाहीत. ते कावळ्यानं ज्या झाडावर इष्टा केली तिथं गोचडं जाशाल तसे पडत येत. हे फक्त जुनाट शेतकऱ्यालाच कळलं, जिंच्या पॅन्टीवाल्या नुसत्या माना हलवायच्या.
ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याचं बाहेर माणसावानी काम असते. पुढचं हसल्यावर एकदा हसत आणि कशामुळं हसले कळाल्यावर एकदा हसत. पण हे ओरिजिनल जुन्या शेतकऱ्याला कळतं. ते उचडा असा फार असा नखानं रगडा तरी ते मरत नाही. ते कावळ्याच्या जठराग्नीला सुद्धा मोजित नाही. मग हे कावळे गोचडं पण इकडचे तिकडं स्थलांतरित करतात. इतके कावळे अजून कावळ्याची लई 2-4 करामती आहेत. पण आपल्याला कडवं सांगायचं आहे का नाही. कशाला कावळ्याचं इचकायचं. मग आपल्यात आणि कावळ्यात काय फरक राहिला. हत्तीला 5-25 कुत्रे भुकत असताना कावळा म्हणला, हत्ती दादा. हत्ती म्हणला, काय. अरे कुत्रे पाय ना. हत्तीन सोंडवरी केली फांदी झालेली. कावळं ज्या फांदीवर बसलं होतं का ती फांदी झालेली. म्हणला तुझ्या हिताचं सांगायलो मैच फांदी मोडी होतो. हत्ती म्हणला माया हिताचं सांगायची तुही लायकी आहे का. हा काय लायकी आहे तू मोहित सांगायला. अरे म्हणला 25 कुत्रे भुकाय भुकू दिन म्हणला. ते नुसते भुकत आहेत मला डसतच नाहीत. कारण सांगू हत्तीची त्वचा इतकी कठीण आहे. कुत्रे नुसते भुकणार डसले की बोचरे होणार. भुंकोनिया श्वान लागे हत्ती पाठी होवोनी हिंपोटे दुःख पावे. होवोनी हिंपोटे दुःख पावे. भुंकोनिया श्वान लागे हत्ती पाठी दुःख पावे. होवोनी हिंपोटे दुःख पावे. कुत्र भुकून भुकून व्याकुळ होते. आणि एखाद्या कुत्र्यानं डसण्याचा प्रयत्न केला ना अध्यक्ष त्याचे दात हत्तीच्या त्वचेच अडकत येत आणि रिकामा खोबळा घेऊनच येतो बोचरं होऊन बाहेर. म्हणून शक्यतो कुत्रे हत्तीला डसत नाहीत. आणि म्हणून हत्ती कुत्र्याच्या नादी लागत नाही. म्हणून भारदस्त माणसानं कुत्र्याच्या कधीच नादी लागायचं नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. खरे लागायचं नाही. ज्याच्या डोक्यावर सूर्याचं छत्र आहे ते भंगीऱ्याच्या काय नादी लागन. ढकलून दिलं तरी काय नाही. पण तिसऱ्यांदा ढकलून दिल्यावर मात्र महाराजांनी त्याला शाप नाही दिला. एका शापात जळून बुक्का झाला असता. त्याचा बुक्का कोळसा झाला असता. कोळसा. पण महाराज त्याला नाही म्हणले. देवाला म्हणले देवा रात्रंदिवस तुझं भजन करतो आणि हे नालायक माणसं जर मला ढकलून देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का. आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. तरी का मेला नारायण. तरी का मेला नारायण. आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. तरी का मेला नारायण. तरी का मेला नारायण. आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. याच्यातलंच वाक्य देहूतल्या मालकांचं. आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे. अरे नालायक माणसं आम्हाला जर भेव घालीत असतील तर याची तुला लाज वाटत नाही. महाराज तो देव आहे देव. जगात 1 नंबरचा सुदर्शन. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकतंय इतक्या टायमात सर्प झाला. सरप झाला सरप. महाराज किती जाग्या वाकडे होते 4. अरे बाबा महाराज सर्प किती जाग्या वाकतू 5-6 म्हणण्यापेक्षा जाग्या जाग्या वाकतू. दुसऱ्याला हसत होता आता झाला की नाही सर्प. आणि मग ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी पर्याय विचारित होता. उपाय विचारित होता. साधन विचारित होता. एका साधूनं सांगितलं तुला पाहता श्रीमुख गोविंदाचे. तुला भगवंताचं मुख बघितलं की या दुःखातून मुक्त होशील. तो आहे कुठं. तो गोकुळात आहे. आता गोकुळामध्ये गायीची सेवा करणारी माणसं होती. आणि ज्याच्याकडे गायी असतात का त्याच्याकडे काठी असती. बैल गायी म्हशी असल्या की काठी असती. काठी असती. काठी असती. आता काठ्या असल्यावर सर्प मारायला अडचण असती का. सर्पाच्या कुठं हाणतेत तोंडावर. इंचाच्या नांगीव. बचर बचर करणाऱ्या माणसाच्या तोंडात. हुशार माणसं आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहेत नाही. पश्चिम महाराष्ट्रातले. नेत्याची कृपा तुमच्याकडे पाण्याची सुब व्यवस्था आहे त्याच्यामुळे तुम्ही मोठी माणसं. आमच्याकडे पिकल बडी तर कडी घोडी नाही तर उदो अंबाबाईची पडी नाही. तितकं बी हसू नका. असू द्या ना आमचं कसं बी. आमच्या पोरी तुमच्याकडे देऊ. तुमच्या प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात आल्या. आमच्या पोरी देऊ तुमच्या पोरायला.
लक्ष्मी त्याच झाल्या ना, आहे का नाही? म्हण इतकं बी नका असो, आम्हाला येड्यात नका काढू. विठाला काय सांगू लागलो? सर्प झाला सर्प. आता गोकुळात जायचंय. आता गावात तर जाणं शक्य नाही. घरोघर भिंतीच्या मागं कवडाच्या पाठीमागं काठे अडकिले, सर्प दिसणं मारणं सोबतच. म्हणून वृंदावनात हा सर्प राहिला. सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या रूपात राहायला शापित होता, पदच्युत होता. आणि तिथे एक उत्सव होता. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. उत्सव होता. त्या उत्सवाकरता सर्व गोपी गोपाळ निघाले. आणि रात्रीचा वेळ, पौर्णिमेची रात्र, मोठा आनंद उत्सव होता. त्या उत्सव आटपला आणि सगळ्या जणांनी वृंदावनाच्या ठिकाणी झोपी लागलेल्या आहेत. अशा अवस्थेत नंदराजाला या सर्पाने गिळलेलं आहे. नंद बाबाजीला ज्या वेळेला सर्पाने कमरेपर्यंत गिळलं, जाग आली, लक्षात आलं आपल्याला सापानं गिळलं. दिवट्याच्या प्रकाशात पाहिलं, त्यावेळेला लाईट थोडी होते, दिवट्याच्या प्रकाशात पाहिलं तर नंद बाबाजीला सापानं गिळलं. सगळे गवळी धावले, कोणी मारायले, दगड आणायलेत, काठी आणायलेत, पण ते सर्प शापित होता, तो मृत्यू पावणार नाही. तेवढ्या अवकाशामध्ये बलराम दादा धावत आले, तरी मोक्ष नाही. सगळे लोक बरेपैकी आले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला आले आणि या सर्पाने कृष्ण परमात्म्याला डोळे भरून बघितल्याबरोबर त्या योनीतून तो मुक्त झाला, दिव्य देह प्राप्त झाला आणि विद्याधर लोकाला निघून गेला. त्याची काही सानिध्यातली लोक होती. कारे म्हणले, फार दिवसापासून गेलतास तू, सर्पाच्या योनीत गेलतात, तुला एवढं मोठं दुःख होतं, जगात इतका सुंदर होतास आणि सर्पाच्या योनीला पसलात. काय दुःखाचं थारोळ होतं तुझ्यासाठी? दुःखाचा डोंगर होता, दुःखाचा सागर होता, एवढी मोठी दुःखाची पोकळी होती आणि ती दुःख संपून तू पूर्वपदाला आलास. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. पाहता श्रीमुख दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती, सुखाचे सुख, दुःखाचे निवृत्ती, सुखाचे सुख, सुखाची निवृत्ती, सुखाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत. श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत. काय ताकद आहे त्या मालकाच्या मुखात. मुख बघितलं की दुःख जाते. सुदर्शनाचं दुःख गेलं, कायमस्वरूपी सुखाची प्राप्ती शचीला झाली. इतकी त्याच्या मुखात ताकद आहे. काय ताकद आहे त्या मालकाच्या मुखात, किती मोठी शक्ती आहे त्या मुखात. महाराज एका वेशीची कन्या होती, वेशीची वारांगणीची कन्या, पण फार सुंदर आहे. अध्यक्ष खूप सुंदर आहे ती, खूप सुंदर आहे. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, ती ज्या झाडाखाली जाईन त्या झाडाला तिच्या तनूच्या सुगंधाने, शरीराच्या सौंदर्याने त्या झाडाला फुलं लागत होते. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. आणि सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही रघुमामा. विशिष्ट प्रकारच्या जातीतली लोक सुंदर असतात हे डोक्यातलं काढून टाका.
सुंदर गरिबाच्या घरी जन्माला येते, श्रीमंताच्या घरी जन्माला येते, कोणाच्या घरी सुंदर जन्माला येते. वस्त्रदाने सुंदरपणा संत शिरोमणी नामदेवरायांचं प्रमाण आहे. आपण गरजू व्यक्तीला वस्त्रदान जर केलं तर त्या कुळात जन्माला येणारी अपत्य कन्या सुपुत्र सुंदर जन्माला येतात, सुंदर. पण आपण तसं करीत नाहीत. ज्याच्या इथं कपड्यात जळण इतके कपडे आहेत आपण त्याला देतो. आता ह्या एखाद्या बाईला ब्लाऊज पीस देत्यान पण गरीबाला देत नाहीत, इतक्या हुशार आहेत. श्रीमंताच्या बाईला ब्लाऊज पीस दिल्यावर पुण्य लागत नाही असं मी म्हणणार नाही, लागेल. पण गरजू बाईला पीस दिल्याच्या नंतर जितकं पुण्य लागेल तितकं ते कधीच लागत नसतं. एखादी गरीबाची बाई आहे, तिची दंडावर चोळी फाटलेली आहे आणि तिला जर 50-60 रुपयाचा तुम्ही ब्लाऊज पीस दिला आणि शिलाईचे पैसे दिले संक्रांतीला, माय हे तुला पीस शिवबर बाई, याचं ब्लाऊज शिवबर बाई. इंग्रजी भाषा आहे ना ब्लाऊज. फिरून फिरून मला पण यायली. तर 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. 100. आणि अशा पवित्र संक्रांतीच्या पर्व काळावर एखाद्या गरीबाच्या बाईला जर बांगड्या भरल्या, गरीबाच्या बाईला जर चोळी शिवली तर मालकाला आयुष्य वाढेल, मालकाला आयुष्य वाढेल, मालकाला. ह्या तसं करीत नाहीत. संक्रांतीच्या दिवशी बाळू महाराजाची बायको घरी आली की तिला चांदीचं बघू देत्यान. आमदाराची बायको आली की चांदीच्या बगव्याला सोन्याचं ढक्कन लावून देत्यान. आणि गरीबाची बायको आली की शॅम्पूची पुडी देत्यान. वंडी वचील वंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला, केस वंडी वंडी, पुन्हा इचरायचं काम पडणार नाही. करतात का नाही असं? गरीबाची बाई आली की घासणी, चहा चाळायची चाळणी. श्रीमंताची बाई आली की गुळाचं ढेकूळ, हो, पितळाचं बघवं, स्टीलचं बघवं, पितळी पंचपाळं. आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी आठाण्याची. त्याच्यामुळं मालकाला आयुष्य वाढत नाही. काम गरजू लोकांना केलं पाहिजे. गरीब बाई आहे, सामान्य, एवढं सौंदर्य, एवढं सौंदर्य. तनुगंधे श्रुती तरुवरा प्रसन्नती शाखाय. शाखा म्हणजे फांद्यान, तरू म्हणजे झाड. प्रसन्न होत होतं, इतकी सुंदर. पण तिच्या लक्षात आलं आपल्या सौंदर्याकडे बघून बऱ्यापैकी पाप्यांच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न होतोय. त्याच्यामुळं ती सुंदर स्त्री जंगलात राहिली. माझ्या वाचनामध्ये पुराणात राहणाऱ्या सुंदर स्त्रियाच्या यादीपैकी 9 स्त्रिया होत्या. त्याच्यापैकी 1 नंबरची स्त्री होती शबरी. फार सुंदर होती शबरी, फार सुंदर होती. एक जण म्हणला, महाराज शबरी सुंदर का पुतना सुंदर? काय विचारतील माणसं, मिळच नाही हो. भगवान कृष्ण परमात्म्याला मारायला आलेली कोण होती? मग आता सांगा बरं, शबरी सुंदर का पुतना सुंदर? नाही, शबरी आतून सुंदर आणि पुतना वरून सुंदर. आपण वरच्या सुंदरपणालाच भुलत होत ना. नवरदेवानं नवरी आतून सुंदर पाहा का वरून सुंदर पाहा? हे नामा झालं तो लग्न. नामदेव लातूरकरचा. कशी सुंदर पाहतेत नवरी? वरून. आतून सुंदर म्हणजे कशी सांगू का? मालकाचा शब्द मोडायचा नाही, वेळेला जेवायला द्यायचं, पांढरे शुभ्र कपडे धुवायचे, हो, एक शब्द मोडायचा नाही. ही आतून सुंदर. त्याला पिठलं करायला येतील, त्यालाच चपात्या वाढायला येतील. ही वरून सुंदर, वरून सुंदर. बाहेर निघाल्यावर पिशी त्याच्या हातात देती आणि ही मस्त पदर आसूड सोड्यावाली रस्त्यानं चलती. ही वरून सुंदर. आसूड खांद्यावर टाकीत होते ना बघू म्हणून, असाच पदर खांद्यावर असतो ना आसूड टाकल्यावानी. वा वा वा, गोड गोड गोड. दम नाही, कीर्तन आहे. एक म्हणला, महाराज इतकं सांगतात तरी मी बायको पदर पाठवून घेतच नाही. म्हणलं मला साडी नेसवून मला घाल तिच्यावरचा. तू ह्या ऐकन मला रट्टी दे, तू काय सुंबळ्या मामुल्या. विठाला विठाला विठाला.
दिसायला पुतना इतकी सुंदर इतकी सुंदर, पण शोषून मारली. आणि शबरी आतून सुंदर होती, हृदयात घेतली. हो, शबरीचं सौंदर्य आतून होतं म्हणून हृदयात घेतली, आणि पुतनेचं सौंदर्य वरून होतं, शोषून मारली. त्याला आतली सुंदर आवडतात. ही वरून तर सुंदर होतीच शरीरानं, पण अंतःकरण तिचं सुद्धा उत्तरेश्वर बापू सुंदर होतं, म्हणून जंगलात राहत होती. आणि एके दिवशी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची तिला भेट झाली. धन्य कान्हो पात्र आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञान देवाची म्हणून या. नशिबान होती ती, भाग्यवान होती. तिला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली. दुःखाची निवृत्ती सांगतोय ना. वारांगणेची कन्या आहे. मागे पुढे कोणी नाही. बाप कोणाला म्हणावं, आई कोणाला म्हणावं, नाते कोणाशी लावावे याचा तिळ मात्र संबंध नाही, असं जीवन जगणारी एक स्त्री एकटी एकटी आहे. तिच्याकडे बघ्यांची संख्या वाढली, नराधमांची संख्या वाढली, पाप्यांची संख्या वाढली, हलकटांची संख्या तिच्याकडं पापात्मक वृत्तीनं बघणाऱ्यांची संख्या वाढली. म्हणून जंगलात राहत होती. झाडांना बोलायची, पशुपक्ष्यांना बोलायची. काही माणसं जर त्या जंगलात आले तर कुठंतरी एखाद्या खळगीत लपून बसायची. एखादं जनावर मृत्यू पावलं त्याच्या दुर्गंधीत थांबायची. लोक त्या दुर्गंधीमुळे तिकडे जात नव्हते, अशा अवस्थेत थांबायची. पण एके दिवशी तिला ज्ञानोबरायाची भेट झाली. उंच डोंगरावरून पाहिलं, तिच्या लक्षात आलं रस्त्यानं चाललेल्या साधूचं तेज सूर्याच्या प्रकाशाला लाजवते इतकं तेज माऊली महावैष्णवांच्या चेहऱ्यावर होतं. हरिभाऊ महाराज. आणि म्हणून ती डोंगरावरून चलत नाही आली. तिनं डोंगरावून अंग टाकलं आणि लोटांगण घेत ज्ञानोबरायांच्या पायावर धावत आली. ज्ञानोबराय होते. जगाची आई आहेत ते, विश्वाची आई आहेत. काय माय, काय काही नाही. आयुष्यभर दुःख भोगत आले. वेशेच्या पोटी जन्म झालाय. हे शरीर हा पिंड कोणाचा आहे सांगता येणार नाही, पण वेशेच्या पोटी जन्म घेतला याच्याकरता हा काय माझा दोष आहे प्रभू? गुरुवर्य, प्रत्येक बघ्यांची संख्या माझ्याकडे पापात्मक दृष्टीने होते आणि माझ्या सौंदर्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतात. देवा, या दुःखाला कंटाळून मी जंगलात राहते. गुरुवर्य, मी जंगलात राहते. ज्ञानोबरायला बोलते, हो आळतीतल्या मालकाला बोलते, गुरुवर्य मी जंगलात राहते. जंगलात काय पाप असेल माझं? का दुःखाचा डोंगर आहे माझ्याकडं? आळंदीतले मालक होते. मालकाने गोड शब्दात सांगितलं, माय हे सगळे दुःख तुझे जळून जातील. तू एकदा पंढरपुरातल्या मालकाला पाहायला जाईन. तू एकदा पाय ना पंढरपुरातला मालक, एकदा बघ. आणि ज्ञानोबरायचं ऐकून ही वारांगणेची कन्या, तिचं नाव आहे कान्होपात्रा, आणि ही एकदाच पंढरपूरला गेली. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाला बघितलं, बघून डोळे झाकले अध्यक्ष, आणि डोळे बंद करून त्याच्या पायावर डोकं ठेवलं. पुन्हा काही पाहायचंच नाही ठरलं, आणि कायमचं त्याच्या पायावर देह समर्पित केला. पुन्हा बघणंच नाही. आता एकदा त्याला पाहिले ना, त्याला पाहून डोळ्यात आतमध्ये घेतलं आणि डोळे बंद केले. जग पाहणं बंद केलं आणि त्याच्या पायावर देह ठेवला. सुख किती झालं सांग का तुम्हाला? सुख 16,108 पत्नीपैकी देवाची मुख्य पत्नी लक्ष्मी रुक्मिणी कोणीकडे? डाव्या हाताला. वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा. आणि कानोपात्रा कोणी कोण घेतली बापू? उजव्या हाताला. अजून लक्षात घ्या, पंढरपूरला निष्ठावंत वारकरी गेल्यावर अगोदर देवाचं दर्शन नाही, अगोदर रुक्मिणी आईसाहेबाचं बी दर्शन नाही, अगोदर कानोपात्रेचं दर्शन. म्हणजे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याच्या दर्शनाचा मान दिला. विश्वातल्या कोण्या बाईला कोण्या माणसाला किती पैसे द्यायचेत, किती दागिने द्यायचेत, किती योन्या दिवशी भिकारी करायचे, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात अध्यक्ष. तिच्याही दर्शनाचा मान कान्होपात्रेला आणि मालकाच्याही दर्शनाचा मान कान्होपात्रेला. सामान्य सुख प्राप्त झालं का? पण या सुखासाठी तिनं काय केलं ते फक्त पहिलं कडवं.
दुःखाची निवृत्ती सुखाचे जय सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे जय सुख दुःखाची निवृत्ती सुखाची निवृत्ती सुखाची पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत रांगत गुलगुला बोलत पाहता श्री गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगाने रागत गुलगुला रंगणी रागत गुलगुला असुर रुळत चरणातळी आ असुर रुळत चरणा असुर रुळत चरणा सुर रुळता सुर रुळत चरणातळी गुलगुला बोल वारांगणीच्या मुलीला इतकं मोठं करणारा पंढरपुरातला मालक आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. एक 5 मिनिटात पुरावा सांगतो, विठोबा रुक्माईचं भजन घेतो. अध्यक्ष एक सुंदर मुलगा होता, फार सुंदर दिसायला, पण तो तृतीय पंथी होता, तिलिंबे. वरात पाहिली एक लग्नाची, दुःख वाटलं.
डोळ्यातून पाणी आलं. आईने विचारलं, बाळा का रडतोस? बाबांनी विचारलं, का रडतोस? आई, माझं असं लग्न होणार नाही ग. का रे? कारण विश्वाच्या मालकाने मला असा जन्म दिलाय, मला शरीर जरी मानवी दिला असेल तरी पण पुरुषार्थ दिला नाही. आणि माझ्यात तो पुरुषार्थ नसल्यामुळे मी या भारतीय संस्कृतीतल्या कुठल्याही स्त्रीसोबत मी लग्न करू शकत नाही. फार मोठं दुःख त्याच्या जीवनात. काय मालक आहेत अध्यक्ष पंढरपुरातले, आहे का? एके दिवशी या तरुणाला, त्या व्यक्तीला एक वारकरी व्यक्ती भेटली आणि त्या वारकऱ्याने त्या तृतीयपंथी व्यक्तीला सांगितलं, तुला जर या सगळ्या दुःखाच्या डोंगरातून मुक्त व्हायचं असेल आणि सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर एकदा पंढरपूरला जाय. आणि त्याला पंढरपूरला पाठवलं. चंद्रभागेचं स्नान केलं, गळ्यात तुळशीची माळ घातली, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि घरी आला. आणि ज्या वारकऱ्यानं पंढरपूरला पाठवलं त्याचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, आता तुम्ही ज्या मंदिरात भजन करतात ते भजन ऐकायला मी येत जाईल. आणि तिथून पुढं रोजचा काकडा ऐकायला सुरुवात केली. रोज सकाळी काकडा, संध्याकाळचं हरिपाठ भजन असेल, सकाळचा काकडा असेल, हा काकडा आरती रोज ऐकायला जायचा. कालांतरानं तोही भजन म्हणू लागला. बघता बघता ज्यानं पंढरपूरला पाठिलं ते मृत्यू पावला. आता हा एकटा भजन म्हणू लागला. कालांतरानं तरुण हसू लागले. इकडं काही किंमत नाही म्हणून भजन म्हणायलाय. असे दुसऱ्याच्या नावानं नाक तिरपट करणारे हरामखोर खूप जन्माला आले ना, खूप जन्माला आले, खूप जन्माला आले. मला सांगा, एखाद्याला का हसता? तो तृतीय पंथात जन्माला आला, तो त्याचा दोष आहे? त्याला विटेवरच्या मालकाने तसा जन्म दिलाय. उदाहरणार्थ, एखाद्या लेकराला उपजताच बापू डोळा नाही, हा त्याचा दोष आहे? अध्यक्ष, एखाद्या लेकराला उपजताच हात नाही, हा त्याचा दोष आहे? नाही नाही नाही. कालियाच्या बाबतीत असंच झालं. कालिया हा मगरगठ्ठ सर्प होता, निबरदांड सर्प होता. पण मोजकं सांगतो, हा कोणाचा दोष नसतो. एखाद्या जातीत एखादा माणूस जन्माला येणं त्याचा दोष आहे? नाही. गरिबीत एखादा मुलगा जन्माला येणं हा त्याचा दोष आहे? नाही. त्याला वरच्यानं जन्माला घातले. कालियाने एके दिवशी देवाला असं रगडून विचारलं होतं, मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? भगवान म्हणले मी. सापाला दात कोणी दिले? भगवान म्हणले मी. सापाला विष कोणी दिलं? म्हणले मी. मग आमचा दोष आहे का? तूच आम्हाला सर्पाच्या योनीत जन्माला घातलं ना, तूच आम्हाला दात दिलीस ना, तूच आम्हाला विष दिलं ना, आम्ही आता विष सोडलं आमच्या नावानं ओरडतोस? तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तन मन धन हे सगळं तू दिलंय, तुझं तुला अर्पण. त्या वारकऱ्यानं सांगितलं, अरे तुला या तृतीय पंथात जन्म दिलाय, हा तुझा थोडा दोष आहे. त्यानं तुला जन्म दिलाय, तू काय नाराज होऊ नको. आणि कायमस्वरूपी त्याचं भजन करत राहा. मोठं किती केले सांगू तुम्हाला, किती मोठं केले बापू. आपण किती अभंग केले हरिभाऊ महाराज, आपण किती भजन म्हणले, आपल्या गाथ्यात नाव येईल? होय फकीरराव महाराज येईल का आपलं नाव? आतापर्यंत किती महाराज गेले, त्याचं नाव गाथ्यात आलं का मामा? होय चेअरमन येत आहे, हो दुकानदार येतं का नाव? अद्याप नाही, अद्याप नाही. आज ह्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय सकाळची काकडा आरती पूर्ण होत नाही.
कान्हो पात्र खोदू पिंडारी तो दादू कानो पात्र खोदो पिंडारी कानो पात्र खोदो पिंडारी तो दादू पिंडारी तो दादू भजनया भेदो हरि से पाई भजनया भेदो हरि से पाई भजनया भेदो हरि से पाई। हा जो खोदू नावाचा व्यक्ती आहे हा तृतीय पंथी आहे, पण या भारत देशातल्या एकाही वारकऱ्याची ताकद नाही याचं नाव अभंगातून बाजूला काढायची. का? त्यांनी प्रसन्नपणानं विटेवरच्या मालकाला पाहिलंय आणि प्रसन्नपणानं त्या मालकाचं भजन केलंय. आज तृतीय पंथी भारतातल्या सर्व पारमार्थिक लोकांच्या अंतकरणात सकाळच्या काकड्याच्या अभंगात तो जिभेवर खेळतोय. किती मोठं सुख आहे. पण पाहता श्रीमुख गोविंदाचे विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई विठोबार ज्या प्रभूचं मुख पाहिलं तो गोकुळात जन्माला आला, प्रगट झाला. गोकुळात जन्म हा मथुरेत झाला. मथुरेमध्ये ज्या वेळेला भगवंताचा जन्म झाला त्यावेळेला 8 वर्षाची मूर्ती आहे, 8वा अवतार आहे. देवकीच्या पोटी क्रमांक सुद्धा 8वा आहे. म्हणून एक माहिती आहे का तुम्हाला अध्यक्ष, तुम्हाला जरी तुमच्या वयातल्या सगळ्यांना माहीत नसेल तर जुन्या लोकांना माहीत आहे. धान्याची रास मोजताना पहिल्या मापाला काय म्हणत असते? हा पहिलं माप लाभ, 2 ला बरकत, 3 ला हा वा वा वा, मग 5, 6, 7 आणि 8 ला राम. क्या बात आहे वा. म्हणून 8 हे अंकाला राम अशा प्रकारचं नाव प्राप्त आहे. मी राम तू राम, मी राम तू राम, तू राम मी राम. आणि तो 8वा राम भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर अशा गावात जन्माला आले की त्या नगरीचा राजा हा दूषित आहे, पापी आहे, दुराचारी आहे, दुष्ट प्रवृत्तीचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा सांगतो, आई बापाला न मानणार आहे. कधी कधी भागवत मुळाशी जाऊन पाहायचा, ऐकत जा. आणि ज्यानं भागवताचा सखोल अभ्यास केलाय त्याचा ऐकत जा. तुम्हाला चोंभाळतोय त्याचं ना काय ऐकत जाऊ. कारण तुम्हाला काय, तुम्ही आम्हाला बनलं देता याच्याकरता आम्ही साबणा संगच आणल्यात तुम्हाला धुवाला. त्या साबणानं तुमचा मळ निघणार नाही आणि आम्हाला येम हाणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामायणकार असेल, भागवतकार असेल, शिवपुराणकार असेल, कीर्तनकार असेल, त्यानं फक्त संतांना देवाला चोमाळावा अशी पानसं पाहिजे. पण काय होतं माहिती आहे का, पुढच्याची स्तुती कमी केली की ते म्हणतं कीर्तन नाही रंगलं राव. आणि त्याला चोंबाळलं की ते म्हणला काय कीर्तन काय बापा 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 वा, थांब तुला आमुष्याच्या दिवशी विमान येणार आहे. चुके महाराज, चुके चुके. लक्षात घ्या, कंसाला पंढरपुरातल्या मालकाने मारलं, राग एकच होता, फक्त ते मायबापाला सांभाळीत नव्हता. कंसानं देवाचे आई वडील कोठडीत टाकलेत, बंदीशाळेत टाकलेत. हे लांब सोडून द्या, हे काहीच नाही, काहीच नाही. कारण ज्यांच्या पोटी जगाचा बाप जन्माला येतो त्याच्या मायबापाला कुठं दुःख असतं का? याचं देवाला कवडी मोल दुःख काही नाही का? देवाला माहित होतं मी यांना सोडणारच आहे. पण सगळ्यात मोठं पाप होतं कंसाचं. त्यानं उग्रसेन महाराज आणि त्यांची पत्नी म्हणजे कंसानं त्याचे आई वडील अंधार कोठडीत ठेवले होते. आणि जो माय बापाचा द्वेषी आहे अशाच्या राज्यात आपण विवरण करायचं नाही, प्रगट व्हायचं नाही, इथं आपलं अस्तित्व निर्माण करायचं नाही. हे देवाला आवडत नाही. देवाला ती लोक आवडतात, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला ती माणसं आवडतात जी मायबापाची सेवा करतात, ती माणसं आवडतात.
देवाला संतांना त्या महिला आवडत्यात, सासू सासऱ्यांना, लेकरांना आणि आपल्या नवऱ्याला जी बाई जास्त जीव लावती का तिला हरिपाठ पाठ नसला तरी चालेल. एखाद्या वेळेस तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल. कॅमेरे चालू आहेत, पुन्हा कोणी वेगळ्या काड्या करील, पण पठ्ठ्याकडे पुरावे आहेत त्याच्यासाठी. कारण मला काही भीती वाटत नाही. मी कोणाचं ऐकून कधीच सांगत नाही, वाचून सांगतोय. जी बाई नवऱ्याला लेकरा इतका जीव लावित असेल आणि तिला पंढरपूर जायला भेटलं नसेल तरी पंढरपुरातला मालक तिच्याकडे येईल. आणि जी नवऱ्याला नीट बोलत नसेल आणि पंढरपूरच्या वाऱ्या करीत असेल, JCBनं उकरून चंद्रभागेत दाबली तरी हिला मोक्ष नाही. हा, तुम्ही आणताल नका आणताल, मला काय असं तुम्ही बलवाचं असं काय अध्यक्ष इच्छा नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव राहायला याचा प्रश्न तर मला हौद भरून द्याला आणि पुन्हा हौद रिकामा होत नाही. मग त्याला अशी बारीकशी तुटी आहे. मी हातपाय धुतले तरी मधलं पाणी कमी होत नाही, इतकं मोठं केलं आहे की नाही चेअरमन. त्याच्यामुळं मला काय तुम्ही चोंभाळायसाठी बली जाऊ नका. विठाला विठाला सगळ्यात मोठं देवाला ती आवडतात. जो मुलगा आपल्या आईवडिलाचं दर्शन घेतो का, मी नेहमी सांगत असतो, शक्यतो एखादं कीर्तन टळत असेल, दिवसात आपल्या आईवडिलाचं जो मुलगा एकदा दर्शन घेतो का, एकदा, त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. कोण्याच पडायचं नाही. आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि महाराजाच्या पाया पडशील तर धोत्रासकट महाराज तुला जाळीन आणि त्यो बी जळण. कारण पुण्यच देऊ शकत नाही. काय महाराजाची ताकद आहे. जो आई वडिलाचं दर्शन घेत नाही त्याला आशीर्वाद देत असेल तर महाराज जाग्यावर जळल कापरासारखा. जाग्यावर मायबापाच्या दर्शना इतकं पुण्य कशात नाही. आणि कंसाकडे हे नव्हतं. म्हणून देवाला मथुरा आवडली नाही, देवाला गोकुळ आवडलं. गोकुळ आवडण्याचं 14 कारणापैकी एकच कारण सांगतो. वेळ संपलाय अध्यक्ष. 14 कारणापैकी एकच कारण सांगतो. गोकुळातली लोक गायीवर प्रेम करत होती. बापू हरिभाऊ महाराज गायीवर प्रेम करत होती. आणि गाय हे फार एक अलौकिक, याच्या पलीकडे सांगायचं तर फार मोठ्या तीर्थाचं स्थळ गाय म्हणावं लागेल. फार मोठ्या देवाचं अधिष्ठान ती गाय म्हणावं लागेल. आणि त्या गायीचं संगोपन करणारी माणसं होती. गायीचे किती लाभ असतील हे मोठ्या मोठ्या विद्वान लोकांच्या मुखारविंदातून ऐका. गाय काय आहे, गायीच्या शेणाचं तत्व काय, तिच्या गोमूत्राचं तत्व काय, एक सांगू का राजू, एक सांगू. मी काल 4,500 रुपयाचं औषध हरभऱ्याला आणि ज्वारीला लावलंय. पण आमच्या आई म्हणल्या, बाळू माझ्या कळण्यात आम्ही फक्त गोमूत्रच ज्वारीला लाईत होतो, तरी कानी होत नव्हती. ते काळे बोंड असतात ना, तरी ती होत नव्हती, बुडक्या होत नव्हत्या. काय काय ताकद असेल हो त्या गोमूत्रात, किती मोठी शक्ती असेल त्या गोमूत्रात, किती मोठी शक्ती असेल. इतकी मोठी गाय आहे. एक सांगू का तुम्हाला, माझ्या लहानपणी तुरीचं वरण, आपण ज्याला डाळ म्हणतो, हे जर राजू एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेला खाण्यात आलं तर पोट दुखतंय. त्या पोट दुखण्याला फसली उठणं म्हणतात. तुमच्याकडे काय शब्द असेल देव जाणे, प्रांतभेद असतो. ते पोट दुखतंय. तर हे पोट दुखण्याला खेड्यातली माणसं हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. सकाळी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या बाईला बोलून गाईच्या शेणाचा दिवा करत होते. ते दिवा त्याच्या बेंबीवर ठेवत होते आणि त्या बेंबीवर वात एक ठेवायची त्या दिव्यात आणि तो दिवा पेटून त्याच्या पोटावर सरळ काठाचा तांब्या, आता स्टीलचा ठुतान तर पोट फाटन, ते पूर्वीच्या काळातला सरळ काठाचा तांब्या असायचा. तो ठेवला, तो दिवा इजत होता आणि पूर्ण बेंबीची गाठ त्या तांब्यात जात होती. 7-8 मिनिटाच्या नंतर पोट राहत होतं. पण दिवा गाईच्या शेणाचा पाहिजे दुकानदार. काय कनेक्शन असेल, काय ताकद असेल, काय सूत्र असेल. इतकी मोठी गाय आणि त्या गाईचं संगोपन करणारी माणसं गोकुळात होती. म्हणून विटेवरच्या मालकाने जन्म जरी मथुरेत घेतला असेल तर प्रगट मात्र गोकुळात झाला. आणि तो होण्यासाठी आईबाबाला सांगितलं, कुठं न्या, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला.
तुम्हाला वाटत असेल हे राक्षस हे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ तेरे तेरे ते म्या मोहिले सकळ ते मी मोहून टाकले उचलिला कमलापती पायीची बंधने गळती पायीची बंधने गळती उचलिला कमलापती उचलले सुपात घेतली सूप माहिती ना मावल्यांना धान्य पाखडायचं सूप सुपात पंढरपुरातला मालक मथुरेतनं गोकुळात गेलाय सुपात सुपात म्हणून आपल्याकडे लेकरू शांतीवर आल्या आमच्यातल्या एका पाहुण्याला बलितेत आणि मग त्याची शांती करावं लागते तो सुपात ठेवावं लागते मग सुख शांती द्रव्य शांती मूळ शांती लय मोठ्या शांती असतात त्या आमच्याकडे आल्याशिवाय शांत्याच होत नाहीत मग त्या हा त्यावेळेला सूप लागतंय ते आता नाही मी 27 वर्षापूर्वी करत होते बालको सुधर शांतिरो सर्वादित भवो मिद्याया यत्पुणिदा सर्व कार्या स्थितो आपत्या सर्व मुला सर्व स्थितो ग्रह दोषा ग्रह पीडेषु भवस्थिता सौख्यावेति वात्सल्याति जायतिं पितृतुल्या सर्व स्थिता कौटुंबा सर्व स्थित्या शांतिराशांतिर शांतिरस्ततेव च मिद्यायं बाल 27 वर्षापूर्वी पण हे डाटा झालेले ना डिलीट होत नाही मोबाईल चांगला आहे माझा तुमचे डिलीट होत असतील ते बटन दबलं की काही जातं याच्यात घाण येत नाही आणि याच्यातलं बाहेर जात नाही क्वालिटीचा मोबाईल आहे 1000 GB चा आहे लय पतिव्रता मोबाईल काहीच याच्यात येत नाही तुमच्याचं काय खरं नाही त्याच्यामुळं तर मग हे वापरतो मी मला काय घ्यायला किती मोठा घेईन ना पण आता लोक आता लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर मारायचं आता नको दुसरा काय सांगत होतो सुपात नेलं देवाला सुपात फार महत्व आहे सुपाचं आपल्याकडे माणूस गेल्यावर राख सावडायला काय नेते सुपच नेते आहे का नाही सुपच नेते आता प्लॅस्टिकचे आले पहिले येळूच्या कमट्याचे होते चला असू द्या सुपात नेलं देवाला त्याचं एक कारण होतं वेगवेगळे तत्व आहेत ते भागवत ऐका तुम्हाला मी म्हणलं ज्यानं चांगला अभ्यास केलाय का त्याचा ऐका तुम्हाला सुपावर काही माणसं 10 दिवस बोलतील धारूरकर शास्त्री सुपावर बोलले 8 दिवस काय लोक होते काय विद्वान प्रचंड अभ्यास लोक होते काही काही माणसं फार वैकुंठवासी गुरुवर्य डोंगरोजी महाराज मडक्यावर 18 दिवस बोलले मडकं मडकं एवढी विद्वान प्रचंड हा भारत देश हा महाराष्ट्र विद्वत्तेची खान आहे पण आपल्याला विद्वान भेटत नसतील आपल्याकडे येत नसतील तर आपण विद्वानाकडे जा लहानपणा घेतला पाहिजे हे बा परीस जर लोखंडाकडे येत नसतं ना लोखंड्यानं जाऊन परिसाकडे पण इतके लोखंडे घमिंडी झाले ते परिसाकडे जातच नाही आता हे लोखंड जर परिसाकडे गेलं तर किती किलोचं होईल सोन्याचं पण मी येरी म्हणालो हे पुन्हा साऊंडवालं आमदारकीला फॉर्म भरीन मग आम्हाला स्पीकर कोण देईल आहे का नाही आता हे 12-13 किलोचं सोन्याचं झालं हे का घरी तोडत बसतं बिचार लगेच फॉर्म अपक्ष का होत नाही दणका नका निवडून येई नका पण येणाऱ्याला पाडीन कारण धसकाटाला कसपट समजायचंच नाही धसकाटाला कसपट का समजायचं नाही जेव्हा चेअरमन पायात घुसत का आणि त्यानं घर केलं का तेव्हा ऑपरेशन करून काढावं लागतंय आणि मग म्हणते अरे धसकटच घुसलो होता कसपट नको समजू त्याला हे काळही चित्र आलंय कोणी कोणाला साधं समजायचंच नाही या काळात कोण वरी तोंड काढीन कहा कोणाला कोण खाली दाबीन त्याचा मेळच नाही त्याचा हा इंटरनेट काळ आहे विठाला विठाला सुपात आणलं यमुनेचं पाणी वाढलं पुर चढला चाट त्याशी लाविला दुभंगली यमुना माय 2 तुकडे झाले पोचले तिथं यशोदा मैयाच्या पलंगावर ठेकलं माया घेऊन आले माया इकडे ओरडली हे कंसा तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा भगवंताचा जन्म झाल्याबरोबर 10 दिशाला आनंद झाला एवढा आनंद की तो पारावार वर्णन करता येत नाही बघता 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 भगवान रांगू लागले रांगता रांगता चलू लागले चालता चालता फिरू लागले फिरता फिरता आता शाळेत घातले ती शाळा म्हणजे गायीची होती आता जाई राणा सवे घेऊन गोधना मग गाई वासरासोबत भगवान परमात्मा 27 गोवर्ध वाकड्या पेंड्या सुद्धा म्या हे 27 गोपाळ होते आणि बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा मोठ्या आनंदाने यमुनेच्या तीरावर आपल्या लीला
लीला करायची. आणि मग सगळ्यांना भूका लागल्या. सर्व शिदोऱ्या एकत्र विभ्रम सर्वायती शृंगे शुभवस्थितायां प्रसादरस्तु व्याधिनिरशवितार्थायां कवलं प्रसादरस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुनश्च एकदा मला वाटते गणेश भाऊ चिवटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा सप्तदिन सोहळा आहे. असे काहीतरी औचित्य करत जा. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त एखादा सप्ताह असेल, रक्तदान शिबिर असेल, एखाद्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर असेल, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असेल, विद्यार्थ्यांना शाळेचं साहित्य पुस्तक वह्या पेन वाटप असेल, सर्वसामान्य एखाद्या अनाथांच्या मावल्यांना वस्त्र वाटप असेल, एखाद्या अनाथांना वस्त्र वाटप असेल, असे उपक्रम किंवा शेतकऱ्यांना अवजारं वाटप असेल, असे कामं जर तुम्ही वाढदिवसाच्या निमित्त केले तर निश्चित लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. एक श्रीमंत व्यक्ती भेटला उत्तरेश्वर बापून. त्यानं सांगितलं मुलीच्या वाढदिवसाला 19 लाख रुपये मी गोव्यात खर्चिले. 19 लाख रुपये महाराज मुलीच्या वाढदिवसाला गोव्यात खर्चिले. गोव्यात मला सांगत होता तो. मला असं वाटत होतं याला नाक लोखंडाचा असेल का, हे गिरगावकराच्या नाकाला लाक लावून सांगायला 19 लाखाचं बुसकट. मी गोव्यात खर्चिले. गोव्यात म्हणलं वा वा, चांगली संस्कृती आहे. 19 लाख रुपयात खर्च करून गोव्यात जिचा वाढदिवस केला ती निश्चित कलेक्टरच होण्याची शक्यता आहे. काय काय मूर्खपणाचं टोके, नालायकपणा. देवानं आपल्याकडे पैसे दिले असतील अध्यक्ष, असे त्या चुकीच्या मार्गाने खर्चायचे नाही. तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही महाराज बोलवा त्यांना पाकिट द्या असं म्हणत नाही. वाढदिवसाच्या निमित्तानं एखाद्या शेतकऱ्याला शेतीचे अवजारं जरी वाटले 25 तर 1 लाख सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होईल. 1 लाख सप्ते केल्याचं पुण्य. अहो गाईचा चारा बारीक करण्यासाठी त्याला काय कडबा कुट्टर म्हणतात ना, मशीन, कडबा कुट्टी मशीन. अध्यक्ष साहेब गरजू गाईचं म्हशीचं पशूंचं पालन करणाऱ्याला 2 जरी त्या कुट्ट्या वाटिल्या 2 ताशे 20 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होईल. कारण मुक्या जीवांचं ज्या वेळेला आपण पुण्य घेतो का ते पुण्य मोजता येत नाही. आपण एवढे जण आहेत पण प्रत्येकाच्या मनामध्ये 100 नंबरी विशुद्धता भरलेली आहे. मी महाराज असेल तरी मला काही वाटते, फुलं टाकताना आनंद वाटला आणि शर्ट खराब झाल्यावर दुःख वाटलं. गाडीत बसिताना बँड वाजत होता, अहो चांगली हे मला अवताला झुकतील इतके श्रीमंत आहेत पण माझ्या पुढे नाचत होते. किती आनंद वाटला. पण नंतर बापू म्हणले शर्टाला लय तुमच्या डाग पडले. आलं की नाही पोटात दुखणं. म्हणजे माणसाच्या मनात कहा पाप येईल राजेव काही सांगता येत नाही. पशुच्या मनात पाप नसतं हो. गाईच्या मनात पाप नाही, म्हशीच्या मनात पाप नाही, बैलाच्या मनात पाप नाही, त्याला मितूपणा कळत नाही. असे काही काम आहेत. शेतकरी राजाला जर वखरं वाटली, कोळपे वाटली, एखादं साधन वाटलं, चाळे वाटले, दोर वाटलं, फार मोठं पुण्य. कुठलंही पुण्य इतकं पुण्य टोकाचं आहे की लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते त्याच्यात. अशी काही साथ नाहीत. अशा गोष्टी करायच्या त्यानं तुम्हाला गोडवा वाटेल. वाढदिवसासाठी एका माणसानं मला कीर्तनाला बोलिलं. आदल्या दिवशी बाई नाचायला बोलील. ती आदल्या दिवशी एका माऊलीला नाचायला बोलिलं आणि दुसऱ्या दिवशी मह कीर्तन ठुलं. काय परिणाम होईल मला सांगा बरं तुम्ही. काय काय त्याला पुण्य नाही आणि यमाला कळत नसन बाळूला बी कोण्या नरकात टाकाव तू याला चोंबाळायला. कीर्तनात तू याचं नाव घ्यायला तुला पण कोण्या नरकात टाकाव काय कळन. त्याला कारण सांगा तुम्हाला. मानस सरोवरातले भुंगे मराठवाड्यात आपल्या महाराष्ट्रात आले. मानस सरोवर दुसऱ्या राज्यात आहे ना, तिथले अध्यक्ष भुंगे आपल्याकडे आले. भुंग्याच्या जाती आहेत 14 भुंग्याच्या जाती. लाकडं कोरणारे भुंगे वेगळे, फुलातला मकरंद खाणारे भुंगे वेगळे, वेगवेगळे भुंगे असते. तर ते फुलातला मकरंद खाणारे भुंगे होते. त्यानं इकडची पोरगी केली ती महाराष्ट्रातली. मग धोंड्याचा महिना आल्यावर त्यांनी सांगितलं आमच्याकडे जेवायला. ते महाराष्ट्रातले म्हणले आमच्याकडेच या. त्याला माहीत होते हे काय खातात, इकडचे भुंगे काय खातात त्याला माहीत होते. म्हणले आमच्याकडेच जेवायला. तर हे म्हणले आपल्याला जायला वेळ लागन म्हणून यायनं शिदुऱ्या संगत नेल त्या.
इकडचे भुंगे काय करीत होते? गोळे करीत होते. गोळे कशाचे करीत माहिती आहे का? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळत नाही. भुंगे काय करीत आहेत? गोळे करीत होते. याने एक एक गोळा तोंडात नेला आणि तिथं गेल्यावर मग त्याने असे काही फुलं ठुलते. माणूस सरोवरामध्ये सुवर्ण कमळाची फुलं होती. बसा जेवायला. आता त्याने सगळ्याला सांगितलं होतं पाहुणे जेवणार आहे, त्या फुलावरला मकरंद खायचा नाही ना. हे सारे पाहुणे त्याच्यावर बसल्याबरोबर ते म्हणले तुमची ना आमची चव एकच आहे. तिथला म्हातारा भुंगा वाटला, म्हणला यू आई डोकं खराब झालं काय, तोंडातले गोळे बाहेर टाका ना, तेव्हा तुम्हाला आमची चव कळल. अगोदर आदल्या दिवशी जिजी नाचिल्या आणि दुसऱ्या दिवशी गिरगावकर नाचिल्या. काय फायदा आहे मला सांगा ना तुम्ही? काय काय उपयोग होईल का? कोणतं एकच करा ना, एकच करा, त्याचं होईल तरी. इदचं नाचती पर्ण लभ येते. ह्या डोंगरावर हात नाही, दोही पेवावरी ठेवू जाता. हो, इकडं हात ठुला आणि इकडं हात ठुला, हात सटकले खाली बोंबलत गेला, असं गोष्ट होती. नाही, गोड वाटलं. सप्ताह ठेवला, त्यानिमित्तानं भजन झालं, अन्नदान झालं, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामस्मरण झालं. मोठ्या मोठ्या, आता माझं द्या सोडून, मी येडपट माणूस, मला काही एवढा अभ्यास नाही, पण विद्वान लोकांची तुम्ही कीर्तनं ऐकली, त्याच्यामुळे तुमचा किती लाभ, त्याच्यातला थोडा जरी तुमचा फायदा झाला तरी त्या यजमानाला ते पुण्य प्राप्त होत असते. त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सप्तदिनी आदरणीय डॉक्टर अभिजित मुरुमकर आयोजक आहेत, तथा समस्त गावकरी मंडळी, बिटरगाव श्री या सर्व ग्रामस्थांना, यजमानांना पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो. त्या सोहळ्यानिमित्त गोड अशा प्रकारचं सदृढ आयुष्य प्राप्त हो आणि मिळालेल्या आयुष्यात समाजाची सेवा, धर्माची सेवा, गोरगरिबांची सेवा घडो आणि ती विश्वाच्या मालकानं करून घेऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. विठ्ठल जय विनेकरी या इकडं. शिंके लावी येले दुरी होत ते गाते मेवारी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. वाहतीच्या धारा ग्यारे दोहेच्या कोपरा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. तुका मने हाते टोका अधिकावून हातोडे दे हातोडे. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. कंठे धरिला कृष्ण मने अवघा जरे प्रकाश, वैष्णवनिका संभ्रम ब्रह्मादिका उत्तम लोकादाता, वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळे आम्ही बळे विरगाडे, काला वाटुळे कमिका वैष्णवनिका संभ्रम. बोलिलेले गुणे वेडी वाकुळे उतरे.